मित्र हो, आज 24 सप्टेंबर या दिवसाला एक ऐतिहासिक महत्व आहे. आजपासून बरोबर 150 वर्षापूर्वी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यामध्ये महात्मा फुले आणि त्यांच्या सहकार्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. त्यावेळेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून 60 कार्यकर्ते त्या बैठकीसाठी उपस्थित होते. या घटनेला आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत. सत्यशोधक समाजाचं महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातलं काम काय, त्यांनी कोणती भूमिका बजावली, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत सत्यशोधक समाजानं कोणतं योगदान दिलं, विशेषतः सांस्कृतिक, वैचारिक, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काय केलं, अशा अनेक गोष्टींचा विचार आपल्याला करता येतो. सत्यशोधक समाज हा प्रारंभी शेतकरी, कष्टकरी, अगदी फुल्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर क्षुद्रातिक्षुद्रांना त्यांच्या अस्मितेचं प्रखर भान देत त्यांच्यावरील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक गुलामगिरीची मीमांसा करत एक अतिशय तर्कशुद्ध आणि बुद्धिवादी विचारसरणीची चळवळ म्हणून सुरू झालेला होता. या समाजानं पुढं एका व्यापक लोक चळवळीचं रूप धारण केलं आणि महाराष्ट्रभर हा पसरला. या सगळ्या प्रवाहाचे आपण एक थोडक्यात संक्षिप्तपणे माहिती आपण घेऊया. सत्यशोधक समाजाची स्थापना काय झाली, सत्यशोधक चळवळीची विचारधारा काय होती, कोणकोणत्या क्षेत्रात सत्यशोधक चळवळीनं काम केलं, महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात सत्यशोधक चळवळीनं कोणती भूमिका बजावली, कोणती मूल्य तत्व सत्यशोधक समाजानं दिली, सत्यशोधक चळवळीचं एकूणच बहुजन समाज किंवा दलित समाज यांच्या उत्थानामध्ये योगदान काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित चळवळीचा एक पायाभरणीचा भाग म्हणून सत्यशोधक चळवळीकडे पाहता येतं का, आणि आज 150 वर्षानंतर आजच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थितीच्या एका टप्प्यावर सत्यशोधक समाजाची जी एक अन्वेषण प्रणाली होती, वर्तमानाचा अर्थ लावण्याची जी एक दृष्टी सत्यशोधक समाजाने दिलेली होती, तिचा आपण काही उपयोग करू शकतो का, म्हणजे आजच्या काळामध्ये सत्यशोधक समाजाची प्रस्तुतता आहे का, असेल तर कोणत्या स्वरूपाची आहे, या संदर्भात एक मांडणी करायचा मी प्रयत्न करेन. पहिल्या प्रथम राजर्षी शाहू संविधान प्रचार केंद्राचं मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी या 24 सप्टेंबर या एका ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधून सत्यशोधकांचा वसा आणि वारसा या संदर्भातला एक संवादाचा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर मित्र, ही खूप महत्वाची घटना होती. म्हणजे सत्यशोधक समाजासारखी एक चळवळ महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी सुरू करतायत, पुढे सबंध महाराष्ट्रभर ही चळवळ जाते. 1915च्या पुढे दक्षिण भारतात ही चळवळ पसरते. तामिळनाडूमध्ये ब्राह्मणेतर पार्टी किंवा पुढे जस्टिस पार्टीच्या रूपानं ही चळवळ अगदी सत्तेत येते आणि महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर भारतापर्यंत ही चळवळ जाते. कराचीमध्ये हिचं मोठं केंद्र होतं, बडोद्यामध्ये चळवळ होती. इतका सगळा एक मोठा व्यापक सगळा एक पट ही चळवळ व्यापून टाकते आणि एक मोठं वैचारिक आणि सामाजिक मंथन घडवून आणते. अशा या चळवळीचं एकूण काम, वेगवेगळ्या क्षेत्रातलं योगदान, तिची विचारधारा, कार्यकर्ते, ह्या सगळ्यांचा एक गंभीर अभ्यास व्हायला हवा होता. विशेषतः एखाद्या इतक्या मोठ्या चळवळीला 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सबंध महाराष्ट्रभर किंवा भारतभर या चळवळीच्या वेगवेगळ्या अंगोपांगांची चिकित्सा, समीक्षा, मूल्यमापन करणारे कार्यक्रम होणं आवश्यक होतं किंवा ते एक प्रकारे कर्तव्याचा भाग होतं. परंतु असं झालेलं आढळून येत नाही. गेले वर्षभर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके कार्यक्रम सोडले तर फारसं कुठं आढळत नाही. आज सुद्धा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आज 24 सप्टेंबरला फार थोडे कार्यक्रम झालेले आपल्याला आढळून येतात. हे असं होणं, सत्यशोधक चळवळीचा अतिशय क्रांतिकारी विचार वारसा आपण विसरणं,
हे अत्यंत धोकादायक ठरतं. ते दोन बाबीसाठी ठरतं. पहिली म्हणजे आपली परंपरा काय होती, आपली विचारधारा काय होती, आपले वडील आजोबा जे वैचारिक दृष्ट्या असं म्हणतो मी, हे कोण होते, आपण आज जे काही आहोत ते कुणाच्या खांद्यावर आपण उभा आहोत, कुणाच्या त्यागानं, कुणाच्या सामाजिक मंथनानं आपण इथं आहोत, हे समजून घेणं, आपली वैचारिक परंपरा, आपले वैचारिक पूर्वज आपल्याला नीट माहीत असणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि दुसरी बाब अशी की सत्यशोधक चळवळीनं आपल्या वैचारिक पूर्वसुरीनं जी मूल्य दृष्टी दिली भवतालचा आणि या देशातल्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचा अर्थ लावणं, त्याची चिकित्सा करण्याची जी एक अन्वेषण प्रणाली विकसित केली, ती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आपण आज काय काय सुरू आहे आणि उद्या काय घडू शकेल ह्याचं एक नेमकं विश्लेषण करू शकतो, याचा एक नेमका अर्थ आणि अंदाज लावू शकतो. म्हणून सत्यशोधक समाजाची तत्वप्रणाली आणि विचारसरणी समजून घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. आणि ह्यातली तिसरी बाब अशी आहे की सत्यशोधक समाजानं देश म्हणून जी संकल्पना मांडली किंवा सत्यशोधक समाजाची जी भारतविषयक संकल्पना होती की त्यांना कोणत्या प्रकारचा भारत अभिप्रेत होता, भारत किंवा देश म्हणजे काय, देशामध्ये कोणत्या जनसमूहाला ते केंद्रस्थान देऊ इच्छित होते, कोणती मूल्यव्यवस्था ते मांडू इच्छित होते, या सगळ्याचा आपण गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे. आणि तो जर केला तर वर्तमान काळामध्ये धार्मिक मूलतत्ववादी शक्ती किंवा कट्टरवादी शक्ती ज्या पुन्हा अतिशय जोरदारपणे या देशाच्या सगळ्या व्यवस्थेचा ताबा घेऊ पाहत आहेत आणि एक प्रकारे प्रतिक्रांती होण्याच्या उंबरठ्यावर आपला देश आणि समाज आहे. अशा या प्रतिक्रांतीला टक्कर देण्यासाठी एक अतिशय बळकट विचारव्यूह आणि थेट कृतिशील आंदोलन उभं करणारी आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पसरून एक मोठा परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा झंझावात निर्माण करणारी जी सत्यशोधक चळवळ होती, तिच्यापासून आपल्याला एक खूप मोठं बळ प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून सत्यशोधक चळवळीची विचारधारा समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. मित्रहो, सत्यशोधक समाजाची स्थापना ही 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा फुल्यांनी केली. ते त्यांना का करावीशी वाटली हा एक महत्वाचा भाग आहे. कारण फुल्यांनी त्यांचं काम प्रत्यक्षात सार्वजनिक जीवनात 1848 पासून सुरू केलेलं होतं. प्राथमिक शिक्षणाच्या शाळा काढणं, मुला-मुलींच्यासाठी शाळा काढणं, महार मागांच्यासाठी शाळा काढणं, काही रात्र शाळा काढणं, वाचनालय चालवणं, यामार्फत साधारणतः 1848 ते 1860 या काळामध्ये शिक्षण विषयक काही एक बेसिक काम महात्मा फुले करत होते. मुख्यतः त्या काळचा त्यांचा शिक्षणाचा संख्यात्मक वाढीपेक्षा शिक्षणाचा आशय काय असावा ह्याच्यावर त्यांचा मोठा भर होता. आपल्याला त्यांच्या शिक्षणविषयक आशय समजून घेण्यासाठी एक उदाहरण मी सांगू इच्छितो. मुक्ता साळवे की जे त्यांच्या शाळेमध्ये शिकणारी एक मुलगी होती आणि तिनं वाचलेला जो निबंध होता की जो पुढं अहमदनगरनं प्रसिद्ध होणाऱ्या ज्ञानोदय मासिकामध्ये प्रकाशित झाला, तर त्या निबंधातला जो आशय होता आणि त्यामध्ये ती मुक्ता साळवे ही मुलगी या देशातली धर्मव्यवस्था, जाती व्यवस्था, समाज व्यवस्था यांची जी अतिशय परखड तर्कशुद्ध चिकित्सा करते आणि महार मांगांच्या दुःखासाठी, दैन्यासाठी, मागासलेपणासाठी किंवा त्यांच्या वाट्याला जी अस्पृश्यता आली त्यासाठी इथली धर्मव्यवस्था आणि ब्राह्मण्यवाद प्रणित समाज व्यवस्था कशी कारणीभूत आहे हे अतिशय ठोसपणे तर्कशुद्ध युक्तिवाद करीत आणि टोकदारपणे मांडते. हे अत्यंत महत्वाचं होतं. म्हणजे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोन यावेत, शिक्षणाचा आशय काय असावा, शिक्षणानं विद्यार्थ्यांच्यात कोणती मूल्य, कोणते चिकित्सक दृष्टिकोन विकसित केले पाहिजेत, हे फुल्यांच्या या विद्यार्थ्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्यानंतर पुढे 1860च्या पासून ते साधारणतः 70 सालापर्यंत स्त्रियांच्या संदर्भात काही काम करताना आपल्याला आढळून येतात. मग स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधित गृह असेल किंवा विधवा पुनर्विवाहाची चळवळ असेल, त्याचबरोबर अस्पृश्यांच्यासाठी काही कामं करत आपल्याला असताना आढळून येतात. दरम्यानच्या काळात त्यांचे काही महत्वाचे पुस्तकही प्रसिद्ध होतात. तृतीय रत्न नाटक किंवा छत्रपती शिवाजी राजाचा पवाडा किंवा अगदी ब्राह्मणाचे कसब सारखा ग्रंथ आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ते या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचा काही एक अर्थ लावू इच्छित होते.
1873 पर्यंत त्यांना या देशातल्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाविषयी, या सामाजिक परिस्थितीविषयी त्यांचं काही एक स्वतःचं एक सुस्पष्ट आकलन झालेलं होतं. आणि या देशातली परिस्थिती बदलायची असेल तर एकट्या दुकट्याच्या पातळीवरले प्रयत्न पुरेसे होणार नाहीत, हेही त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून संघटनात्मक पातळीवर व्यापक कार्याची गरज त्यांना जाणवू लागली. आणि त्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी एकत्रित आले. आणि विशेषतः त्या सहकार्यामध्ये प्रारंभीच्या पुण्यातले काही सहकारी होते आणि मुंबईमधले विशेषतः तेलुगू फुलमाळी समाजातले काही सहकारी होते. आणि त्यांनी एकत्रित येऊन पुण्याला 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ह्याचं नाव सुद्धा खूप महत्वाचं आहे. पहा, सत्यशोधन समाज म्हणजे सत्याचा शोध घेणारा समाज, सत्याची तपासणी करणारा समाज, हे त्याचं नाव होतं. आणि हा सत्याचा शोध ज्याचं त्यानं प्रत्येकानं घ्यायचा होता, तो ज्याच्या त्यानं प्रत्येकानं आपल्या विवेक बुद्धीनं, आपल्या मेंदूनं किंवा आपल्या डोळस दृष्टीनं घ्यायचा होता. कोणीतरी सांगेल आणि या पद्धतीनं सत्य असतं असं म्हणेल आणि इतरांनी त्याचं अनुकरण करावं, अशा प्रकारचं दृष्टिकोन इथे अजिबात अभिप्रेत नव्हते. सत्यशोधन हे प्रत्येकानं करायचं होतं आणि त्यासाठीची एक चिकित्सक दृष्टी सत्यशोधक समाज देत होता. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा जो उद्देश त्यांनी मांडलेला आहे तोही खूप महत्वाचा होता. ते असं म्हणतात की ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वातून क्षुद्र लोकांना मुक्त करण्याकरिता आणि आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे क्षुद्र लोकास नीच मानून ते गफलतीने लुटीत आले आहेत. यास्तव सदुपदेश आणि विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता, म्हणजे धर्म आणि व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथापासून त्यास मुक्त करण्याकरिता काही क्षुद्र मंडळांनी हा समाज स्थापन केलेला आहे. ह्याच्यातलं वाक्य न वाक्य महत्वाचं आहे की ब्राह्मणशाही किंवा पुरोहितशाही यांनी समाजावर जी एक धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक गुलामगिरी लादलेली आहे आणि इतरांच्यावर दास्यत्व लादलेलं आहे, या दास्यत्वापासून क्षुद्र आणि अतिक्षुद्र लोकांना मुक्त करणं हा एक त्यांचा उद्देश आहे. दुसरं, इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये ज्यांचं हितसंबंध गुंतलेले होते त्यांनी ते आपले हितसंबंध अधिक बळकट करण्यासाठी जी शास्त्र, ग्रंथ, पुराणं रचली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिकमती करून वेगवेगळी कर्मकांड किंवा गोष्टी रचून ते क्षुद्र लोकांना हजारो वर्षे अज्ञानात ठेवून वेगवेगळ्या प्रकारे लुटत आलेले आहेत आणि ह्याची जाणीव लोकांना करून द्यायची आहे, असा त्यांचा हेतू होता. म्हणजे जे धर्मग्रंथ धर्मव्यवस्थेचं एक प्रवक्तेपण करत होते, त्या धर्मग्रंथांचा आशय तर्कशुद्धपणे, चिकित्सकपणे लोकांच्या पुढे मांडणं, लोकांना धर्मग्रंथाकडे पाहण्याची एक डोळस दृष्टी देणं, त्या धर्मग्रंथामध्ये कोणाचं हित संबंध दडलेले आहेत, ते कशा प्रकारे दडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपलं शोषण कसं होत आहे हे लोकांना उलगडून दाखवणं किंवा लोकांना हे सगळं समजण्याची, आकलन होण्याची एक डोळस दृष्टी देणं हा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा एक उद्देश होता. आणि हे करण्यासाठी ते सदुपदेश म्हणजे चांगला लोकांना उपदेश करणं आणि विद्या आणि म्हणजे ज्ञान ह्या माध्यमातून ते लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे एक चांगला विचार देणं, प्रबोधन करणं, लोकांची एक दृष्टी तयार करणं, लोकांच्या मेंदूंना विचार करायला, चिकित्सा करायला प्रवृत्त करणं आणि यासाठीचं माध्यम होतं शिक्षण. या माध्यमातून ते प्रबोधन करीत होतं. ह्या सगळ्यात मी काय साधू उचित होते ते, तर क्षुद्र आणि अतिक्षुद्र लोकांना त्यांना त्यांचे वास्तविक अधिकार समजून देणं. हे वास्तविक अधिकार म्हणजे काय असतात, ज्यांना आपण ह्युमन राईट्स म्हणतो, मानवा अधिकार म्हणतो, की जे अधिकार प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला जन्मतः प्राप्त होत असतात. जन्मतःच प्रत्येक आणि स्त्री आणि पुरुष
हे सारखे आहेत. त्यांना प्रत्येकाला सारखेपणानं फुलण्याचा, विकासाचा, आपला उन्नती करून घेण्याचा हक्क सगळ्यांना सारखाच आहे. या सृष्टीतली कुठलीही गोष्ट कोणाचंही शोषण करू शकत नाही, दमन करू शकत नाही, गुलामी लागू शकत नाही. प्रत्येक माणूस हा सारखाच आहे आणि त्याला त्याचे जन्मसिद्ध अधिकार आहेत. हे मानवाधिकार. ह्या मानवाधिकाराचा जाहीरनामा 1948 साली संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला. या मानवाधिकाराच्या जाहीरनाम्यातली अनेक कलम ही भारतीय संविधानामध्ये सुद्धा अंतर्भूत आहेत. आणि या सगळ्याचा उद्घोष 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या प्रसंगी ही सत्यशोधक मंडळी करतायत. आणि ते असं म्हणतायत की या क्षुद्रातिशूद्रांना त्यांचं वास्तविक मानवाधिकार समजून द्यायचं आहे. आणि हे समजून देण्यासाठी धर्म आणि व्यवहारासंबंधी जे काही ब्राह्मणांचे बनावट आणि कार्यसाधक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाच्या एका पगड्यातनं, गुलामगिरीतनं लोकांना मुक्त करायचं आहे. आणि त्यासाठी हा समाज स्थापन केलाय, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती. हे सगळं पाहिलं की सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे उद्दिष्ट काही सूत्रबद्ध पद्धतीने आपल्याला मांडता येतात. पहिलं म्हणजे गुलामगिरीतून मुक्तता. की कशा कशाची गुलामगिरी? धर्मसंस्थेची गुलामगिरी, म्हणजे धार्मिक गुलामगिरी, सामाजिक गुलामगिरी. सामाजिक गुलामगिरी कशातनं आलेली होती? जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, जी प्रत्यक्षात समाज व्यवहारात अस्तित्वात होती. आणि दुसरी मानसिक गुलामगिरी, म्हणजे धर्मसंस्थेनं, धर्मग्रंथांनी, वर्ण जाती व्यवस्थेनं जे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे भाव, ज्या जाणीवा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये खोलवर रुजवलेल्या होत्या आणि त्याच्या आधारे हे हजारो वर्ष असंच चालत आलेलं आहे. आणि ही सगळी व्यवस्था जणू काही ईश्वर प्रणीत आहे, अपरिवर्तनीय आहे, ती अशीच असेल, त्यात बदल होणार नाही. या गुलामगिरीला पोषक जी एक मानसिक अवस्था निर्माण झालेली होती, ती बदलणं म्हणजे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, आर्थिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्तता हे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचं एक उद्दिष्ट होतं. दुसरं होतं शोषणाला विरोध. मग धर्मसंस्था असेल, समाज व्यवस्था असेल, इथलं अर्थसत्ता असेल किंवा राज्यसंस्था असेल, कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून संस्थात्मक पद्धतीनं जे शोषण होत असेल त्या सगळ्या शोषणाला विरोध हे एक सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. आणि हे आज सुद्धा किती लागू आहे पहा. जिथं जिथं शोषण होण्याची शक्यता आहे किंवा शोषण होत असतं, तिथं तिथंच्या शोषणकारी व्यवस्थेचं स्वरूप, अंतरंग, त्यांच्या शोषणाची कार्यपद्धती समजून घेणं आणि शोषणाला विरोध करणं हा जो सत्यशोधक समाजाचा एक मूलभूत क्रांतिकारी गाभा होता, तो आज सुद्धा आपल्याला उपयुक्त आहे. तिसरी बाब म्हणजे धर्मग्रंथांची बुद्धिवादी चिकित्सा. आपल्याकडे धर्मग्रंथ हे अपरिवर्तनीय आहेत, ईश्वर प्रणीत आहेत, त्याची चिकित्सा करू शकत नाही. आणि करणारा जर कोण असेल तर त्याला नास्तिक, पाखंडी वगैरे म्हटलं जात होतं. या सगळ्या धर्मसंस्था प्रणीत जो एक भय लोकांच्यावर निर्माण केलेलं होतं आणि धर्मसंस्थेनं आपल्या स्वतःच्याच भाषेच्या द्वारे किंवा स्वतःच्याच ग्रंथांच्या द्वारे या इथल्या सर्वसामान्य माणसांच्या मनाच्या सगळ्या विचाराच्या शक्यता मारून टाकलेल्या होत्या. त्या सगळ्या पुन्हा खुल्या करणं आणि धर्मसंस्थेची अतिशय तर्कवादी आणि बुद्धिवादी चिकित्सा करणं हे एक सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट होतं. ते आपल्याला मी पुढे सांगेन. आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या क्षुद्र अस्मितेचा एक प्रखर अभिमान त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की क्षुद्र मंडळीने हा समाज स्थापन केलेला आहे. ब्राह्मणी व्यवस्थेनं, इथल्या समाज व्यवस्थेनं क्षुद्र आणि क्षुद्रांना त्यांच्या जातीनिष्ठ कर्म किंवा जाती आधारित व्यवस्था निर्माण करून अत्यंत हीन वागणूक दिलेली होती. आणि अक्षरशः त्यांना माणूस म्हणून त्यांचं अस्तित्व केवळ फक्त शारीरिक पातळीवरच राहिलेलं होतं. समाज व्यवहारात माणूस म्हणून कुठलीही वागणूक नव्हती किंवा कुठलंही स्थान नव्हतं. त्यामुळं ही सगळी माणसं केवळ एक शरीर म्हणून मानवी जीव धारण करत होती.
परंतु अगदी गायीला जो मान सन्मान इथल्या व्यवस्थेत असायचा, गोमूत्राला सुद्धा जे पावित्र्य होतं त्याच्या 1/100 सुद्धा इथल्या क्षुद्रादी क्षुद्रांना नव्हतं. त्यामुळं ते स्वतःच सगळं माणूस पण हरवून गेलेली होती. आपल्या वाट्याला आलेलं जे काही हीनपण आहे हे सगळे आपल्या पूर्वजन्माची फळं आहेत. हं? हा एक सगळा कर्मविपाक सिद्धांत त्यांच्या मनावर बिंबवलेला होता आणि आपण काहीही करू शकत नाही अशा प्रकारची एक धारणा सगळी त्याची निर्माण झालेली होती. आणि त्यांच्या जातीच्या विषयी अत्यंत हीन असे शब्द उच्चारले जात होते. क्षुद्र, चांडाळ, महार, मांग या शब्दांच्या उच्चाराबरोबर सुद्धा तिरस्काराची, अवहेलनेची, अपमानाची, तुच्छतेची अशा असंख्य प्रवृत्ती काम करत असायच्या. आणि त्यामुळे ही सगळी माणसं ज्या ज्या जातीने संबोधली जायची त्या सगळ्या जाती प्रणित शब्दांनी अक्षरशः स्वतःच सगळं माणूसपण हरवून गेलेली होती. त्यांचं माणूसपण संपलेलं होतं. अशा वेळेला फुले आणि त्यांचे सगळे सत्यशोधक मित्र हे स्वतःच्या क्षुद्र अस्मितेचा अभिमान बाळगतायत. आम्ही क्षुद्र आहोत, आम्हाला याचा अभिमान आहे म्हणतायत. आणि त्यासाठी पुढे संबंध भारताची एक सामाजिक सांस्कृतिक इतिहासाची एक स्वतंत्र परंपरा ते उलगडून दाखवतायत. त्याच्यावर मी पुढे थोड्या वेळाने येईल. तर अशा पद्धतीनं स्वतःच्या क्षुद्र अस्मितेचा आम्ही जे काही नाही आहोत ते आहोत आणि त्याचा आम्हाला अस्मितेचा एक अभिमान आहे. म्हणजे इथल्या व्यवस्थेनं क्षुद्रादी क्षुद्राच्या वर अनेक बंधनं लादून त्यांना हजारो वर्ष अपमानित करून त्यांचं माणूसपण काढून घेऊन त्यांच्यात जे न्यूनगंड निर्माण केलेला होता तो सगळा न्यूनगंड आणि भयगंड दूर करून त्यांना एक प्रखर अस्मितेचं भान देणं आणि या सगळ्या विषमताकारी व्यवस्थेच्या विरोधात जर लढायचं असेल तर आम्ही जे आहोत ते आहोत, आम्हाला त्याचा अभिमान आहे असं एक स्वत्व भान, अस्मिता भान प्रखरपणे जागृत करणं आणि लढाईला प्रवृत्त करणं हे काम सत्यशोधक समाजानं केलेलं होतं. ही त्यांची एक स्थापने पाठीमागची भूमिका मी तुम्हाला सांगितली. सत्यशोधक समाजाचं सभासद होण्याचा सुद्धा एक खूप छानसा असा विधी होता. त्याला तळी उचलणं असं म्हणायचं. इथल्या शेतकरी कष्टकरी परंपरेत जे अनेक प्रकारच्या जिन्सा असतात त्या सगळ्या जिन्सा एकत्र केलेल्या असायच्या आणि खंडोबा भैरोबाच्या नावानं चांगलं भवो भलं भवो असा उद्घोष करून तळी उचललेली असायची. तळी उचलून सभासद होत असायचं. सत्यशोधक समाजाचं सभासदत्व सगळ्या जाती जमातीसाठी खुले होते. लक्षात घ्या. अगदी ब्राह्मण सुद्धा ज्यांना सत्यशोधक समाजाची तत्व मान्य होती ते समाजाचे सभासद होत होते. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपूर्वी जो महात्मा फुल्यांचे अनेक सहकारी अगदी ब्राह्मण होते किंवा सत्यशोधक समाजाला पुढे सुद्धा उदारमतवादी ब्राह्मणांचा पाठिंबा होता. आणखी एक बाब होती. सत्यशोधक समाजाचं सभासद व्हायचं असेल तर मी माझ्या मुलाला आणि मुलीला शिक्षण देईन अशा प्रकारची शपथ घ्यावी लागत असायची आणि सगळ्यांशी बंधुभावाप्रमाणे वागेल अशी ही शपथ घ्यावी लागायची. ही फार बेसिक गोष्टी होत्या, लक्षात घ्या. मुला मुलींना शिक्षण मी कंपल्सरी देईन. सभासद होण्याची अट पूर्वअट अशी होती की शिक्षण देईन आणि सगळ्यांशी बंधुभावाप्रमाणे वागेन अशा प्रकारची एक सगळी पद्धत त्यांनी सुरू केलेली होती. आठवड्यातून एकदा त्यांची बैठक सभा व्हायची. ती कुठेही आयोजित केली जायची आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा त्यामध्ये विषय धार्मिक कर्म, पोत्या पुराण, वेगवेगळ्या पद्धतीने भिक्षुक असेल, सावकार असेल, हे कसे करावे, का करावेत, किंवा समजा हिंदुस्थानात दुष्काळ पडतायत तरी वारंवार दुष्काळ का पडतायत आणि त्याच्यामध्ये क्षुद्र अतिक्षुद्रच का मरतायत, अशा प्रकारचे लोकांच्या भौतिक जीवनाशी निगडीत विषय चर्चेला असायचे. त्याच्यात ते सगळे सभासद आपापली मतं मांडायची, व्यक्त व्हायचे आणि बळीराजाची आरती होऊन त्यांची ती सभा समाप्त होत असायची. अशा पद्धतीचं त्यांचा तो सगळा एक कार्यक्रम होता. अगदी सत्यशोधक समाज स्थापन झाल्यानंतर 1875 पर्यंत पुणे, मुंबई या भागात सत्यशोधक समाजाच्या काही शाखा निघाल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या भिलार या गावामध्ये सत्यशोधक समाजाची शाखा निघालेली होती. 1875 साली सत्यशोधक समाजाचा एक 2 वर्षाचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे.
जो महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये छापलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भिलारला सत्यशोधक समाजाची शाखा निघाल्याचा उल्लेख आहे. आणि तिथं सत्यशोधक समाजाचं एक मोठं केंद्र सुरू झालेलं होतं. आज आपल्याला माहित आहे की सत्यशोधक हे भिलारला पुस्तकाचं गाव म्हणलं जातं. हे कुठून आलं? तर अगदी 150 वर्षापूर्वी तिथं सत्यशोधक समाजाची शाखा सुरू असणं, त्यातनं हे काही प्रबोधन होणं, तिथं पुढं भिलारे नावाचे गुरुजी होते, जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते, गांधीवादी होते. हा सगळा एक धागा त्याच्या पाठीमागे निश्चितपणे आहे. आणि त्याच्यातूनच ते आज गाव या एका बुद्धिवादाचं प्रतीक म्हणून पुढे आपल्याला आलेलं आढळून येतं. त्याच काळामध्ये बुलढाण्याला सुद्धा सत्यशोधक समाजाची एक शाखा निघालेली होती. म्हणजे ताराबाई शिंदेचे वडिलांनी बुलढाण्यामध्ये शाखा काढलेली आपल्याला आढळून येते. तर अशा पद्धतीनं सत्यशोधक समाजाचं काम सुरू झालेलं आढळून येतं. आता इथं आपण एक गोष्ट पहिल्यांदा पाहूया. हे सत्यशोधक समाजाचे सभासद होते कोण आणि त्यांचं कार्यक्षेत्र काय होतं? ही सगळी खेड्यापाड्यातली किंवा मुंबईमधली, पुण्यातली सामान्य माणसं होते. शेतकरी, कष्टकरी समाज हा यांचा मुख्य टार्गेट ग्रुप, लक्षित समूह होता. अर्थात सुरुवातीला जे महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी होते, त्याच्यातले पुण्यातले काही माणसं होती, मुंबईतली होती आणि वेगळ्या केंद्रातली होती. विशेषतः मुंबईतली जी काही माणसं होती ते तेलुगू फुलमाळी समाजातले होते. त्याच्यातले काही कॉन्ट्रॅक्टर होते. मुंबईमध्ये आपण सध्या जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मुंबई महानगरपालिका वगैरे आपण पाहतो, तर त्यांची बांधकामं ज्यांनी घेतलेली होती, कंत्राट उपकंत्राट, तर त्याच्यातली काही ती माणसं होती. त्यांनी सत्यशोधक समाजासाठी खूप मोठं काम केलं. पण पुढे एक गोष्ट आपल्याला जाणवते की सत्यशोधक समाजाचा जसा जसा प्रचार आणि प्रसार होत गेला, तसा तसा खेड्यापाड्यामध्ये सत्यशोधक समाज पसरत गेला. आधी प्रारंभीच्या काळामध्ये पुणे जिल्हा, जुन्नर, ओतूर, हडपसर असे तालुके, पुन्हा अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग, सातारा जिल्ह्याचा काही भाग, असा सत्यशोधक समाजाचा प्रसार झालेला आढळून येतो. अगदी 1890च्या पुढे सत्यशोधक समाज कोकणात मोठ्या प्रमाणात पसरत गेला. सत्यशोधक समाजाचे प्रचारक होते. घनश्याम बुवा भोसले नावाचे प्रचारक होते. ते अगदी कोकणामध्ये 2-3 महिने सलग कोकणामध्ये फिरत होते आणि वेगवेगळ्या गावात जायचे. तिथं मंदिरात चावडीत त्यांचं प्रबोधन कीर्तन होत असायचं. त्या काळातल्या बातम्या दिनबंधूमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत की बुवा घनश्याम बुवा इथं येऊन 1.5-2 महिने झालेले आहेत आणि अनेक गावामध्ये ते गेलत आहेत. त्यांच्या कीर्तनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. अशा प्रकारे त्यांचे प्रचारक होते. आणि ह्यातले काही प्रचारक अक्षरशः ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये जीवनदायी म्हणतो किंवा पूर्णवेळ प्रचारक म्हणतो, अशा प्रकारचे प्रचारक होते. जसे हे घनश्याम बुवा भोसले होते, तसेच पंडित धोंडीराम नामदेव कुंभार होते, की जे महात्मा फुल्यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर गेलेले होते. पण फुल्यांच्या विचारानं त्यांच्याशी संवाद झाल्यामुळे ते बदलले. फुल्यांनी त्यांना वाराणसीला म्हणजे काशीला पाठवलं. कुंभार समाजातला हा माणूस तिथं जाऊन संस्कृत शिकला, संस्कृत स्कॉलर झाला. पुढे इथं येऊन त्यांनी शंकराचार्याशी वादविवाद संवाद केला आणि शंकराचार्यांनी त्यांना प्रशस्त पत्र दिलं ते हिंदू धर्माचे आणि त्यांच्या म्हणजे धोंडीराम कुंभारांच्या सार्वजनिक सत्य धर्माचे सुद्धा माहितगार आहेत आणि ते तज्ञ आहेत असं म्हणून अगदी त्यांना मोहर शिक्क्यांशी एक मानपत्र दिलेलं होतं. अशीच माणसं पूर्णवेळ प्रचारक म्हणून सत्यशोधक समाजाचं काम करत होती. एक डुमरे पाटील होते ओतूरचे आणि त्यांनी तर अगदी 1890 पासूनच सत्यशोधक समाजाचा कामाला एक मोठा प्रारंभ केलेला होता. महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर पहिलं महात्मा फुल्यांचं चरित्र या डुमरे पाटलांनी लिहिलेलं आहे आणि ते महात्मा फुल्यांचं अमर जीवन म्हणून ते आहे. 1891 त्याने ते लिहिलेलं आहे आणि हे पुढे 1900 पासून विदर्भामध्ये प्रचाराला गेले होते. त्यांच्याबरोबर हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण की जे भास्करराव जाधव यांचे नातेवाईक होते, ते कोल्हापूरचे होते. हरिभाऊ चव्हाण ते विदर्भामध्ये प्रचार करत होते. असे अनेक सत्यशोधक समाजाचे प्रचारक होते, जे पूर्णवेळ प्रचारक होते, जे बैलगाडीनं जायचे, चालत जायचे, खेडोपेडे जायचे आणि अगदी पुढे जी गाडगे महाराजांनी कीर्तन शैली पुढच्या काळामध्ये विकसित केली. अशा प्रकारे कीर्तन करणं, प्रबोधन करणं आणि त्याच्यातून सामाजिक प्रबोधनाचा आशय मांडणं, लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणं, विचार करा म्हणून सांगणं किंवा कशा पद्धतीनं पुरोहित भिक्षुक आपलं शोषण करतो, सावकार कसं शोषण करतात,
देवाधर्माच्या नादी लागून आपण आपल्याच घराचा आणि स्वतःचा कसा ऱ्हास करून घेतो, अशा अनेक गोष्टी ते कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून मांडत होते. आणि अशा पद्धतीनं सत्यशोधक चळवळ पसरत 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 गेलेली होती. म्हणजे सामान्य माणसापर्यंत जाऊन भिडणं आणि लोकांना जाऊन तिथं त्यांना विचार करायला प्रवृत्त करणं, हे त्यांचं एक विशेष गुण आपल्याला दिसतो. त्यांची प्रचाराची ठिकाणं कुठे होती? अगदी खळ्यावर ते जायचे. म्हणजे जिथं शेतामध्ये खळं केलं असेल खळ्यावर जायचे. आपलं हे माडी चावडीवर जायचे, मारुतीच्या मंदिरात जायचे. तिथे त्यांची कीर्तन प्रवचनं व्हायची आणि त्यातनं सामाजिक आशय ते मांडायचे. अशा या पद्धतीने त्यांनी प्रचार केलेला होता. याचबरोबर जलसे होते सत्यशोधकांचे आणि जलसा हा तर अतिशय प्रभावी असा त्यांचा प्रबोधनाचा एक भाग होता. आपल्याकडं लोकरंजनासाठी तमाशे पारंपरिक होते. या तमाशा ह्या लोक प्रकारातूनच त्यांनी जलसे सुरू केले. तमाशामध्ये जसा वग असतो तसा इथेही जलशामध्ये वग असायचा, पण तो सावकारावर असायचा किंवा पुरोहितशाहीवर असायचा किंवा अगदी बालविवाह कसे होतात आणि त्याचे दुष्परिणाम कसे होत आहेत ह्याच्यावर असायचे किंवा अज्ञानाचा दुष्परिणाम सांगणाऱ्यावर वग असायचे. असे जलसे होते. त्याच्यात संगीत फारसं असायचे. जलशात मधनं अनेक उपदेशपर लावण्या, उपदेशपर पोवाडे, उपदेशपर कवनं केली जायची. 2-2, 3-3, 4-4 तास जलसे चालायचे किंवा कधी-कधी जलसे रात्री 10 वाजता वगैरे सुरू व्हायचे आणि रात्र चालायचे. जलशाने प्रचंड मोठं प्रबोधन महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, लक्षात घ्या. जवळपास 125च्या आसपास जलसे, सत्यशोधक जलसे महाराष्ट्रभर फिरत होते. यात्रा, जत्रा किंवा कुठले कार्यक्रम हे जलशांचं म्हणजे प्रबोधनाची ठिकाणं असायची. आणि अगदी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हणजे कराचीला सुद्धा जलसा मागवलेला होता. इथपर्यंत त्यांना मागणी होती. तर ह्या जलशातून मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रबोधन केलं. तिसरी पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे सत्यशोधकांनी साहित्य निर्माण केलं. अनेक प्रकारे पर्यायी वाङ्मयीन संस्कृती निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःची एक पत्रकारितेची परंपरा सुरू केली. 1877 साली दीनबंधू नावाचं पत्र सुरू केलं कृष्णराव भालेकरांनी. पुढं ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईनं चालवलं, की जे भारतातलं पहिलं कामगारांचं मुखपत्र मानलं जातं आणि त्याच्यापासून पुढं शेतकऱ्यांचा कैवारी, दिनमित्र, विजी मराठा, राष्ट्रवीर, ब्राह्मणेतर, हंटर, कैवारी, प्रबोधन, विश्वबंधू, सिंध मराठा, जागृती अशी 60हून अधिक नियतकालिक महाराष्ट्रात निघत होती. यातल्या बहुतेक सगळ्या नियतकालिकाचे संपादक बहुजन समाजातली माणसं होती. आपला समाज प्रबोधित व्हावा, त्याला गुलामगिरीची जाणीव व्हावी, शोषणातून मुक्त व्हावा, आपल्या समाजातली विद्यार्थी मुलं मुली शिकली पाहिजेत, कर्मकांड पुरोहितशाहीतनं ती बाहेर आली पाहिजेत, लोकांनी विचार करायला शिकलं पाहिजे, सावकारशाहीचं शोषण कसं आहे हे लोकांना कळावं, सावकारशाहीतनं बाहेर पडण्यासाठी सहकारी पतपेढ्या, सहकारी धान्य पेढ्या, सहकारी पाणीपेढी अशा सहकारी संस्था स्थापन केल्या पाहिजे, विद्यार्थी वसतिगृह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असले पाहिजे, सरकारनं शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी या नियतकालिकामधनं मांडलेल्या आहेत. या सत्यशोधक पत्रकारितेनं एक प्रकारे सत्यशोधक चळवळीचं वैचारिक नेतृत्व केलं. त्यामुळं बहुजन समाजातनं संपादक निर्माण झाले. बहुजन समाजाच्या पत्रकारितेची परंपरा निर्माण झाली. ज्या पत्रकारितेचा प्रबोधन आणि परिवर्तन हा गाभा होता, अतिशय अतिशय परखड आणि तर्कशुद्ध अशी चिकित्सा ते समाज व्यवस्थेचे करायचे, धर्मव्यवस्थेची चिकित्सा करायचे. आणि चिकित्सा करणारी माणसं म्हणजे त्या वृत्तपत्रात लिहिणारे लेखक हे सगळे खेड्यापाड्यातली, ग्रामीण भागातली सर्वसामान्य माणसं होते. आपल्या भोवताली शोषण कोण कसं करत आहे, धर्मसंस्था कशी शोषण करत आहे, अर्थसंस्था कशी नागवणूक करीत आहे, अशा अनेक गोष्टी सामान्य लोकांनी त्या पत्रकारितेमध्ये मांडलेल्या आहेत, त्या नियतकालिकांच्या मध्ये मांडलेल्या आहेत. म्हणजे पहा, या पत्रकारितेमुळं बहुजन समाजानं एक पर्यायी पत्रकारिता इथं महाराष्ट्रात निर्माण केली होती, की जी पत्रकारिता सामाजिकतेला केंद्रस्थानी ठेवत होती. जी पत्रकारिता इथल्या व्यवस्थेची, मग त्या व्यवस्थेमध्ये धर्मसंस्था, समाज व्यवस्था, वर्ण जाती व्यवस्था, इथली सांस्कृतिक व्यवस्था
या सगळ्याची अतिशय परखड चिकित्सा करत होते. त्या पत्रकारितेत लिहिणारी माणसं ही ग्रामीण भागातली, महाराष्ट्रातील सर्व जाती जमातीतली होती, सर्व स्तरातली होती, ज्यांनी आजपर्यंत कधी वृत्तपत्र हातात घेतलं नव्हतं, पाहिलं सुद्धा नसेल, वाचलं सुद्धा नसेल, अशा लोकांनी वृत्तपत्रामध्ये लिहिणं, वृत्तपत्र वाचणं आणि एक आपली पत्रकारितेची एक परंपरा निर्माण करणं, ही एक मोठी अभूतपूर्व गोष्ट या पत्रकारितेनं घडवलेली होती. मूल्यात्मकता, प्रबोधनात्मकता, परिवर्तनशीलता ही सत्यशोधक पत्रकारितेची महत्वाची वैशिष्ट्य होती. आजच्या पत्रकारितेशी आपण तुलना केली तर याच्यातलं कुठलीही गोष्ट आपल्याला आढळत देत नाही. आजची पत्रकारिता ही सत्ता शरण किंवा एक प्रकारे प्रोपगंडाच फक्त पुढे चालवते अशा पद्धतीत झालेली आढळून येते. सर्वसामान्य माणसाची सुखदुःख केंद्रस्थाने आजच्या पत्रकारितेत अजिबात आढळून येत नाहीत. राजसत्तेनं डोळं वटारलं तर सगळ्या आपल्या लेखण्या बंद करून राजसत्तेच्या पायी शरण जाणं, अशा प्रकारची आजची पत्रकारिता आढळते. या पार्श्वभूमीवर त्या काळामध्ये अतिशय परखड चिकित्सा करणारी सत्यशोधक पत्रकारिता होती. ह्या सगळ्यातनं काय केलं सत्यशोधक समाजानं, ते आता आपण समजून घेऊया. सत्यशोधक समाजानं एका पर्यायी संस्कृतीचा विचार मांडला. सत्यशोधक समाजाचं म्हणणं असं होतं की इथली जी वैदिक संस्कृती आहे, त्या संस्कृतीनं एक शोषणकारी, विषमताकारी व्यवस्था इथं निर्माण केलेली आहे. वैदिक धर्मग्रंथ, श्रुती स्मृतीसारखे ग्रंथ, इथल्या पोथ्या पुराण, या सगळ्यांच्या मध्ये एका विशिष्ट वर्गाचे हितसंबंध सुरक्षित ठेवलेले आहेत आणि बाकी सगळ्यांसाठी एक उतरंडीची व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि या सगळ्याचं मध्यवर्ती सूत्र एकच आहे की शोषण, आणि आपलं शोषण अबाधित राहावं म्हणून इथल्या क्षुद्राति क्षुद्र वर्गाला वेगवेगळ्या माध्यमातून एक प्रकारे गुलाम बनवलेला आहे. त्यासाठी नाना तंत्र वापरलेले आहेत आणि म्हणून इथली वैदिक धर्म आणि संस्कृती ही शोषणकारी, विषमताकारी असल्यामुळं या संस्कृतीमध्ये आपलं कुठलंही हित होणार नाही. किंबहुना ही आपली संस्कृतीच नाही, वैदिक संस्कृती ही ब्राह्मणी संस्कृती आहे असं सत्यशोधकांनी दावा केला आणि त्यांनी स्वतःला या वैदिक संस्कृतीपासून वेगळं मांडलं. या दृष्टीनं त्यांनी जे ग्रंथ आहेत त्यांचे ते खूप महत्वाचे आहे. विशेषतः महात्मा फुल्यांचा ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. महात्मा फुले तर भारतातले पहिले असे व्यक्ती आहेत की ज्यांनी या देशामध्ये गुलामगिरी अस्तित्वात आहे असं पहिल्यांदा ठामपणे सांगितलं. इथल्या धर्मसंस्थेनं, धर्मग्रंथांनी आणि वर्ण जाती प्रधान समाज व्यवस्थेनं या देशात गुलामगिरी निर्माण केलेली आहे. इथला क्षुद्र, अतिक्षुद्र आणि स्त्रिया हा वर्ग गुलाम आहे असं पहिल्यांदा गुलाम आणि गुलामगिरी या परिभाषेमध्ये मांडणी करणारे महात्मा फुले हे या देशातले पहिले विचारवंत होते, लक्षात घ्या. आणि या परंपरेतनच पुढे सत्यशोधक चळवळीची पुढे सगळी मांडणी झालेली आपल्याला आढळून येते की इथली धर्मसंस्था, इथले मनुस्मृती सारखे ग्रंथ, इथली पोथ्या पुराण ही एका शोषण करणाऱ्या व्यवस्थेवर उभारलेली आहेत आणि त्यांनी इथल्या एका विशिष्ट वर्गाचं हितसंबंध अबाधित राखण्यासाठी इतरांना लुटण्याची नाना तंत्र हिकमतीनं निर्माण केलेली आहेत आणि म्हणून ही व्यवस्था जी आहे ही आमची मुळात नाहीच आणि आम्ही ती मानणार नाही. मग एकीकडे ही प्रस्थापित वैदिक व्यवस्था नाकारत असताना त्यांनी कोणती व्यवस्था स्वीकारली, तर त्यांनी आपलं नातं हे बळीराजाच्या परंपरेशी जोडून घेतलं. बळीराजा हा आमचा लोककल्याणकारी राजा होता. आम्ही सगळे बळीराजाचे वंशज आहोत, बळीवंश आहोत, अशा प्रकारचे एक अत्यंत उदार, व्यापक अशी भूमिपुत्रांची परंपरा त्यांनी अधोरेखित केली. बळीराजा आणि वामन यांचा संघर्ष हा एक प्रकारे इथल्या विषमताकारी आर्य संस्कृतीचा आणि अनार्य संस्कृतीचा झगडा आहे या पद्धतीनं त्यांनी मांडला.
आम्ही सगळे बळीराजाच्या अनार्य परंपरेचे आहोत. बळीराजा हा इथला एक मुख्य क्षेत्रपाळ राजा होता, क्षेत्रपती होता. आणि मग एक ज्योतिबा, म्हसोबा, खंडोबा हे सगळे त्याचे सरदार होते. आणि आम्ही सगळे हे क्षेत्रपती आहोत, शेतकरी आहोत, बळीराजाच्या परंपरेचे आम्ही वाहक आहोत, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. हे खूप महत्वाचं होतं. आणि यासाठी त्यांनी अगदी बळीराजाचं रूपक पुन्हा एकदा लोकांना जोडण्यासाठी वापरलं. इथल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये आज सुद्धा इडापिडा जाऊ दे, बळीराज्य येऊ दे, असं दिवाळीच्या वेळेला वगैरे म्हटलं जातं. म्हणजे बळीराजा हा एक शेतकरी कष्टकऱ्यांचा एक युटोपिया आहे, एक आदर्श राजा आहे. तो त्यांच्या हृदयाच्या गाभ्यात आहे. या बळीराजाचं राज्य कसं होतं हे प्रत्यक्षात कुठेही लिखित स्वरूपात उपलब्ध नाही किंवा त्यांनी ते पाहिलेलं नाही. पण या लोकांनी हजारो वर्षापासून आपल्या डीएनए मध्ये हृदयाच्या कप्प्यातल्या कप्प्यात त्या बळीराजाचा एक स्मृती सुगंध जपून ठेवलेला आहे की हा आम्हा शेतकरी कष्टकऱ्यांचा राजा होता, उदार होता, न्यायी होता. त्याच्या राज्यात आम्ही सगळे सुखी होतो, आमचं कुठलंही शोषण होत नव्हतं. आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय देणारं किंवा शेतकरी कष्टकऱ्यांचं राज्य म्हणजेच बळीचं राज्य, अशा प्रकारची संकल्पना सत्यशोधक चळवळीनं मांडलेली होती. महात्मा फुल्याने तर याला थोडंसं पुढं जाऊन असं म्हणलेलं आहे की बळीचं राज्य हे लोकसत्ताक होतं. प्राचीन काळातलं जसं युरोपमध्ये काही लोकसत्ताक राज्य होती, त्याच पद्धतीचं बळीचं राज्य लोकसत्ताक होतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपल्यापुरता मुद्दा असा की सत्यशोधक समाजानं इथली जी एक ब्राह्मणी वैदिक व्यवस्था होती, जिचा पाया वैदिक परंपरेतले धर्मग्रंथ होते, त्या सगळ्यांना नाकारलं. आम्ही वैदिक नाही, आम्ही या वैदिक संस्कृतीचे भाग नाही आहोत. हिचा आणि आमचा संघर्ष झालेला आहे आणि आमची संस्कृती ही बळी संस्कृती आहे. आमचा जो देश आहे तो बळीस्थान आहे. महात्मा फुल्यांच्या लेखनामध्ये अनेक वेळेला बळीस्थानाचा उल्लेख येतोय. हा देश म्हणजे बळीचं राज्य आहे, बळीचं स्थान आहे. म्हणजे त्यांची भारतविषयक संकल्पना काय होती पहा, त्यांचा भारत म्हणजे बळीस्थान होतं. बळीराजाच्या परंपरेचे जे जे आहेत ते सगळे म्हणजे त्या बळीस्थानाचे अविभाज्य भाग आहेत, अशी त्यांची संकल्पना होती. आणि त्यांनी ही सगळी परंपरा अधोरेखित केली. हे करत असताना लोकसंस्कृतीतले प्रतिमा, प्रतीक, म्हणजे अगदी आपण सत्यशोधक समाजाचं सभासद होण्यासाठी तळी उचलण्याचा जो विधी आहे तो जरी घेतला तरी तो लोकसंस्कृतीतूनच आलेला आपल्याला आढळून येतो. किंवा सत्यशोधक जलशासारखा प्रकार हा सगळा लोकसंस्कृतीचाच एक लोकरंजनाचा भाग होता. किंवा त्यांनी जे लेखन केलं ते सगळं लोकपरंपरेतलं घेतलेलं आहे. म्हणजे अभंग प्रकार आपल्याकडे होता, त्या अभंगाचा जो फॉर्म आहे त्यामध्ये सामाजिक आशय मांडणारा अखंड महात्मा फुलेंनी लिहिला. कृष्णराव भालेकरांनी अशीच रचना केली, त्याला श्रीखंड असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे लावण्या लिहिल्या जात होत्या, या लावणी या फॉर्म मध्येच कृष्णराव भालेकर असतील किंवा दुसरे पुढचे सत्यशोधक त्यांनी उपदेशपर लावण्या लिहिल्या, उपदेशपर पोवाडे लिहिले. म्हणजे जे जे देशी रचनाबंध होते त्या देशी रचनाबंधांचं लोकमानसावर असणारं एक प्रभुत्व, लोकमानस या देशी रचनाबंधाला हजारो वर्ष जपत आलेला आहे. आणि त्याच्यामधूनच त्याचं एक भावनिक सांस्कृतिक भरणपोषण होत आलेलं आहे. हे ओळखून सत्यशोधकांनी आपला एक सामाजिक परिवर्तनाचा आशय मांडण्यासाठी या देशी रचनाबंधांचा आधार घेतला. आणि ही आमची लोकसंस्कृती आहे हे त्यांनी मांडायला सुरू केलं, लक्षात घ्या. या लोकसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग म्हणून त्यांनी आपल्या अनार्य परंपरेचा अभिमान बाळगला. आम्ही क्षुद्र अतिशुद्र आहोत, आम्ही क्षेत्रपती आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे असं ठामपणे सांगितलं. म्हणजे त्यावेळेपर्यंत क्षुद्र आणि अतिक्षुद्र न्यूनगंडानं ग्रासलेले होते. अत्यंत अपमानास्पद, तुच्छतास्पद जीवन जगण्याला आल्यामुळं आपलं सगळं माणूसपणच ते हिरावून त्यांचं गेलेलं होतं, विसरलेले होते. अशा लोकांना तुम्ही जे कोणी आहात ते तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही बळीराजाचे वंशज आहात,
हा देश तुमचा आहे, हा बळीस्थान आहे, अनार्य तुम्ही आहात, अशा प्रकारची मांडणी केली. या दृष्टीनं ज्योतिरावांचा गुलामगिरी हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे. गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी या देशाचा एक प्रकारे सांस्कृतिक इतिहास मांडायचा प्रयत्न केलेला आहे. बाहेरून आलेल्या परकीय आर्यांनी वेगवेगळ्या हिकमती वापरून, कपटी तंत्र वापरून तिथल्या अनार्यांना युद्धामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जिंकलं आणि अनार्यांना गुलाम बनवलं, दास्य बनवलं, आपल्या अंकित बनवलं, अशा प्रकारची मांडणी करतात महात्मा फुले. हे असं पहिल्यांदा होतंय की इथल्या धर्मग्रंथांचा एका विशिष्ट पद्धतीनं अर्थ लावून हे धर्मग्रंथ म्हणजे या देशातल्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाच्या खाणाखुणा त्या धर्मग्रंथामध्ये आढळत आहेत. अशा प्रकारचा एक अर्थ, अन्वया अर्थ त्या धर्मग्रंथांचा लावला गेला होता. एक प्रकारे ज्याला सबाल्टर्न हिस्ट्री म्हणतात, वंचितांचा इतिहास, जी ग्रामचीन, इटालियन इतिहासकार ग्रामचीन जी संकल्पना मांडली आणि पुढे 1980 नंतर आपल्याकडे रणजित गुहा वगैरेने जो वंचितांचा इतिहास संकल्पना मांडलेली आहे, ही अगदी 1870च्या दरम्यान महात्मा फुले मांडत होते. म्हणजे ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरीमध्ये हे त्यांचं प्रकर्षण येतं की या देशातला इतिहास किंवा वेदादी जे ग्रंथ आहे, जे पोथ्या पुराण आहे, त्याच्यामध्ये थेट थेट आर्य आणि अनार्यांच्या संघर्षाचे दाखले मिळतात आणि या संघर्षातूनच हे सगळी इथली व्यवस्था आकाराला आलेली आहे. अशा प्रकारे भारताच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची एक दृष्टी फुले आणि त्यांच्या सत्यशोधक सहकार्याने दिली. आणि फुल्यांची ही मांडणी पुढच्या सत्यशोधकांनी विकसित केलेली आहे, लक्षात घ्या. पुढे सत्यशोधक चळवळीचे प्रचंड साहित्य निर्माण झालं, ते या सगळ्या पायावर निर्माण झालं आढळून येतं. काही एक 2-3 उदाहरणं मी तुमच्या पुढे ठेवतो. पंडित धोंडीराम नामदेव कुंभारांनी वेदाचार नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये वेदामध्ये काय काय आहे ते त्यांनी मांडलं. आपल्याकडं यज्ञ संस्कृतीचं मोठं उदात्तीकरण केलं जातं, परंतु धोंडीराम नामदेव कुंभारांच्या मते यज्ञ संस्कृती ही कमालीची हिंसक, कमालीची शोषक होती. तिने हिंसेची इतकी परिसीमा घातलेली होती की काही यज्ञामध्ये जिवंत माणसांचे बळी दिले जात असत, नर बळी दिले जात असत. आता तुम्ही कल्पना करा, हे नर बळी दिले जात असेल तर ते कोणाचे दिले जात असतील, कुठल्या जाती जमातीतल्या माणसांचं बळी दिले जात असते. म्हणजे यज्ञामध्ये माणसांचा बळी दिला जाणं इथपर्यंत पराकोटीची अमानुषता, हिंस्त्रता आणि संवेदनहीनता त्या यज्ञ संस्कृतीने गाठलेली होती. या यज्ञ संस्कृतीमध्ये कशा पद्धतीनं एक प्रकारे पुरोहितशाहीचं सगळं हितसंबंध लपलेलं आहे हे धोंडीराम कुंभाराने दाखवून दिलेलं होतं. अशा प्रकारे एक धर्मग्रंथांचा अर्थ लावणं, चिकित्सा लावणं, तर्कशुद्ध अर्थ लावणं आणि त्या धर्मग्रंथामध्ये कोणाचे कसे हितसंबंध दडलेले आहेत हे लोकांच्या पुढे उलगडून दाखवणं, हे काम ही सगळी परंपरा करत होती. आणखी एक महत्वाचा ग्रंथ या संदर्भात, तो म्हणजे मुकुंदराव पाटला यांचा ब्राह्मण आणि हिंदू या नावाचा एक ग्रंथ आहे. मुकुंदराव असं म्हणतात की ब्राह्मणांचे धर्मग्रंथ, शास्त्र पुराण, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची विधी, रूढी, परंपरा, वेशभूषा, नातेसंबंध, हे सगळं पाहिलं तर इतर सगळ्या हिंदूंच्या पासून ते वेगळे आहेत. बाकी सगळे ब्राह्मण सोडून जे उर्वरित सगळे हिंदू आहेत त्या सगळ्यांचे विधी, लग्नविधी किंवा त्यांचे काही कुलदैवत असतील, देवदेवता असतील, हे बहुतेक सगळं सारखं आहे. अगदी त्यांच्या आहार विहाराच्या पद्धती, जेवणाच्या पद्धती, हे सगळ्या गोष्टी सारख्या आहेत आणि ब्राह्मणांचे वेगळे आहेत. अशा अनेक गोष्टी दाखवून मुकुंदराव असा दावा करतात की ब्राह्मण म्हणजे थेट आर्यांचे प्रतिनिधित्व करतात, ते वेगळे आहे आणि हिंदू वेगळे आहेत. आम्ही सगळे हे 18 पगड जातीतली माणसं म्हणजे आम्ही हिंदू आहोत. आम्ही बळीराजाच्या उदार परंपरेचे भाग आहोत. आम्ही शोषणाला महत्व देत नाही किंवा शोषणाला विरोध करणारी समतावादी विचारसरणी असणारी मंडळी आहोत. अशा प्रकारची मांडणी मुकुंदराव पाटलांनी केलेली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे आणखी अशी उदाहरण देता येऊ शकतील, पण आपण इथे या निष्कर्षाकडे येऊया की सत्यशोधकांनी वैदिक संस्कृती,
वैदिक परंपरा, वैदिक धर्मग्रंथ या सगळ्यांचा स्वतंत्रपणे अर्थ लावला. त्यांनी एक प्रकारे भारताच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाची अतिशय परखड चिकित्सा केली, भौतिकवादी दृष्टीने चिकित्सा केली आणि या सगळ्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरेची पुनर्मांडणी केली. आणि वैदिक संस्कृती हा एक स्वतंत्र प्रवाह आहे आणि ही अनार्य, अवैदिक, ज्याला त्यांच्या भाषेत बळीराजाची परंपरा, ही आमची वेगळी परंपरा आहे, क्षुद्रातिशूद्रांची आमची परंपरा वेगळी आहे, अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली. स्वतःला ते विद्येत मागासलेल्या लोकांची चळवळ असं म्हणत असत. ब्राह्मणेतर हे नाव त्यांना पुढं 1915च्या पुढे दिले गेलेले आहे. 1915च्या अगोदर सत्यशोधक समाजाला सत्यशोधक समाज, सत्यशोधक चळवळ किंवा विद्येत मागासलेल्या लोकांची चळवळ म्हणूनच त्यांना ओळखलं जात होतं. हा एक मुद्दा. दुसरा, धर्मग्रंथांच्या चिकित्सेचा. हे करत असताना त्यांनी जी काही चिकित्सेची हत्यारं वापरलेली आहेत ती समजून आपण घेतली पाहिजे. पहिलं म्हणजे तर्क करणं. अतिशय तर्कशुद्ध दृष्ट्या त्या सगळ्या धर्मग्रंथाकडे ते पाहत असताना आढळून येतात. धर्मग्रंथांतून जी प्रतिमा मांडलेली होती, जी प्रतीक होती, ज्यांचा लोक माणसावर एक मोठा प्रभाव होता, काही प्रतिमा प्रतीकांचा वर्षानुवर्ष प्रभाव असल्यामुळं त्यांच्याविषयी एक भययुक्त आदराचा भाव सामान्य माणसावर निर्माण झाला होता. या सगळ्या प्रतिमा प्रतीकांची परखड चिकित्सा सत्यशोधकांनी केली. एक प्रकारे त्यांचं पोस्टमॉर्टम केलं आणि लोक माणसातलं त्यांचं भय दूर केलं. महात्मा फुल्यांचं लेखन या संदर्भात आपल्याला पाहता येतं. म्हणजे परशुराम चिरंजीव आहे आणि तो सगळीकडे फिरतो, अशा प्रकारचं माननी ग्रंथामध्ये केलेलं आहे. तर जिथं कुठं तो परशुराम असेल त्यानं माझ्या पुढे प्रकट व्हावं, किंवा ज्यांना कुणाला माहीत असेल त्यानं त्याचा पत्ता सांगावा, त्याला आम्ही बक्षीस देऊ, अशा प्रकारचं एक प्रकारे लोक माणसाला आवाहन करत हे जे काही एक ज्यांचं वर्षानुवर्ष एक मोठं भय, वर्चस्व लोक माणसावर एक अबाधितपणे होतं, त्या सगळ्या भयाला दूर करणं आणि त्या या प्रतिकांना, प्रतिमांना हास्यास्पद बनवणं, अशा प्रकारचं काम फुले आणि त्यांच्या सगळ्या सत्यशोधकांनी केलेलं आढळून येतं. हे सगळं करत असताना त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास केला, मुळापासून अभ्यास केला. म्हणजे धोंडीराम कुंभारासारखे काही स्कॉलर आहेत की जे अभ्यास करतायत, किंवा गोपाळ बाबा वलंकर की जे आद्य दलित पुढारी होते. म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर खूप दलित समाजाचं चळवळ सुरू, महाडच्या लोकल बोर्डाचे ते सदस्य होते आणि त्यांनी विटाळ विध्वंसन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि इथल्या वैदिक धर्मग्रंथांनीच कशी अस्पृश्यता निर्माण केलेली आहे ते धर्मग्रंथातले पुरावे आणि उदाहरणं देत गोपाळबाबांनी मांडलेलं होतं. तर अशा पद्धतीनं हे सगळे धर्मग्रंथाची चिकित्सा करत ते ग्रंथ प्रामाण्याला नकार देत आहेत. गायत्री मंत्र हा वैदिक परंपरेमध्ये खूप पूज्य मानला जातो. तर गायत्री मंत्राच्या ऐवजी शिक्षणाचा मंत्र घ्या, अशा प्रकारची भूमिका मोतीराव तुकाराम वानखडे घेत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं धर्मग्रंथांची चिकित्सा करत, धर्मग्रंथामध्ये कोणाचं कसं हितसंबंध दडलेलं आहे हे लोकांच्या पुढे उघडं करत निर्भयपणे ते काम करतो, ते लक्षात घ्या. सत्यशोधक चळवळीचं प्रसिद्ध झालेलं जर साहित्य आपण वाचलं आज, त्यांनी जी धर्मग्रंथांची चिकित्सा केलेली आहे त्याच्यातली जहाल भाषा, तर्कशुद्ध त्यांचे युक्तिवाद, अगदी ज्याला चिरफाड आपण म्हणतो अशा पद्धती जे केलेलं आहे ते पाहिल्यानंतर आज अशा पद्धतीचं लेखन, आज आपण सत्यशोधकांनी ज्या पद्धतीचं लेखन केलं तशा प्रकारचं एक दशांश लेखन सुद्धा आपण करू शकत नाही, करण्याचं स्वातंत्र्य नाही. आपण आज तसं काही लेखन करायचा प्रयत्न केला, काही बोलायचा प्रयत्न केला तर थेट आपल्यावर देशद्रोही म्हणून गुन्हे दाखल होऊ शकतील, घरावर हल्ले होऊ शकतील, जीविताला धोका होऊ शकेल. इतकं आजचं वातावरण पुन्हा एक प्रकारे असं धार्मिक उन्मादानं भरलेलं आणि भयभीत करणारं अशा प्रकारचं वातावरण जाणीवपूर्वक मूलतत्ववादी शक्तीने निर्माण केलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये चिकित्सेचं जे स्वातंत्र्य होतं, जो चिकित्सेचा अवकाश होता आणि अगदी आमच्या शोषणाला जबाबदार जे जे घटक आहेत त्यांना आम्ही वेगवेगळ्या पातळीवर उघडं पाडू आणि आमची पर्यायी व्यवस्था आम्ही निर्माण करू, यासाठीचा जो एक अवकाश होता, आज तो सगळा अवकाश नाहीसा झालेला आपल्याला आढळून येतो. आणि म्हणून अशा काळात पुन्हा सत्यशोधक समाजाची गरज येते, लक्षात घ्या तुम्ही.
आणखी एक बाब अशी की म्हणजे हे सगळं करत सत्यशोधक समाज काय आपल्याला देतो, तर आपला इतिहास म्हणजे आपला भूतकाळ आणि वर्तमान काळ ह्याचा अर्थ कसा लावावा, ह्याचं अन्वेषण कसं करावं, विश्लेषण कसं करावं, याची एक सत्यान्वेषी दृष्टी जी आहे ती फार महत्वाची असणार. कुठल्याही गोष्टीकडं परंपरेने चालत आलेलं आहे म्हणून पाहू नका. त्याची परखड चिकित्सा करा. सत्यशोधन करा. ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीनं करा, असा सत्यशोधकांचा आग्रह होता. त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रामाण्यवाद मानला नाही. ग्रंथ प्रामाण्य मानलं नाही, शब्द प्रामाण्य नाही, बुवा, बाबा, बापू, मा असलं कुठलंही प्रामाण्य नाही. सगळ्या प्रकारच्या प्रामाण्यवादाला नकार दिला. आणि ज्याला काही प्रमाण मानायचं असेल तर ते स्वतःच्या बुद्धीलाच प्रमाण म्हणायचं. हेही कसं म्हणायचं, स्वतःची बुद्धी वापरायची. अभ्यास करा, वाचन करा, विचार करा, अनुभव घ्या, चिकित्सा करा. त्याच्यात तुमचं काही हित आहे का पहा, ते पहा. म्हणजे बुद्धांनी कालामांना जो उपदेश केलेला होता की कोणी सांगितलेलं आहे वगैरे 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 म्हणून प्रमाण मानू नका, तर स्वतः अनुभव घ्या आणि तुमच्या हिताचं असेल आणि जाणकारांनी ते अनुमोदित केलेलं असेल तर ते स्वीकारा. हा जो बुद्धांचा एक प्रकारे प्रखर बुद्धिवादी विचार होता, अशाच प्रकारचा विचार सत्यशोधकांनी सांगितलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे प्रामाण्यवाद. आणि हे सगळं सांगायचे कोणाला, सर्वसामान्य लोकांना सांगत होते, खेड्यापाड्यातल्या माणसांना सांगत होते. सांगणारी माणसं ही खेड्यापाड्यातनं आलेलीच होती. सत्यशोधक समाजाचे प्रचारक, त्यांचे नेते, कार्यकर्ते हे 18 पगड जातीतले होते, ग्रामीण भागातले होते, अतिशय तर्कवादी माणसं होती, बुद्धिवादी होती, विज्ञानिष्ठ होती. देव आणि भक्त ह्यांच्यातल्या मध्यस्थाला त्यांनी नाकारलेलं आहे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की बाबूराव यादव हे कोल्हापुरातले एक सत्यशोधक होते. ते असं रस्त्यानं वगैरे चालले आणि त्यांना कुठं जर शेंदूर फासलेले दगड दिसले, ते सगळे दगड गोळा करत ते जायचे आणि नेऊन नदीत टाकून द्यायचे. मग त्यांना विचारलं की बाबा अहो ते देव आहेत, तुम्ही तसं का त्यांना टाकून देताय, असं कोणी म्हटलं तर तेव्हा ते सांगायचे की शेंदूर फासलेले दगड माणसाच्या मेंदूचा सुद्धा दगड बनवतात आणि म्हणून त्यांना मी पहिल्यांदा नेऊन नदीत टाकून विसर्जित करतोय. इतकी प्रखर बुद्धिवादी ही चळवळ होती. म्हणजे कसल्याही प्रकारचं भय ती स्वीकारली नव्हती, घेत नव्हती. आपल्याकडे अजून सुद्धा मूर्तीपूजा किंवा देव त्यांची चिकित्सा करायचं म्हटलं तरी लोक घाबरतात, भितात. कुठंतरी आत नेणिवेत जाणीवेत एक प्रकारे धर्मसंस्थेचं देवाचं एक भय असतं की असं म्हणू नका, बोलू नका, कुठं काहीतरी होईल, अशा प्रकारच्या धारणा असतात. ह्या सगळ्याला एक मूलभूत छेद सत्यशोधकांनी दिलेला होता की तुम्ही तर्कशुद्ध विचार करा. माणसाच्या हिताचं काय आहे, माणूस महत्वाचा आहे, जिता जागता जिवंत माणूस महत्वाचा आहे. मंदिरामध्ये वगैरे जाण्यापेक्षा एकमेकाचं शोषण करणं बंद करा असं ते म्हणतायत. फुल्याने एक मूलभूत प्रश्नच उपस्थित केला होता की रामायण आणि महाभारत वाचून त्याची पारायण करून या देशामध्ये फक्त मंदिरं आणि तीर्थक्षेत्र निर्माण झाली. रामायण आणि महाभारत वाचून या देशात शाळा किती निर्माण झाल्या, रामायण महाभारत निर्माण झाल्यापासून आज अखेरपर्यंत हे वाचून शाळा निर्माण झाल्या की तीर्थक्षेत्र आणि मंदिरं निर्माण झाली, असा मूलभूत प्रश्न फुले यांनी उपस्थित केला होता. लक्षात घ्या. अशी सत्यशोधक चळवळ होती की त्यांनी हे शोषण करणारे सगळे घटक नाकारणं आणि स्वतःच्या बुद्धीचा अतिशय निर्भयपणे ते वापर करत होते, अंगीकार करत होते. खेड्यापाड्यातल्या लोकांना तसं प्रवृत्त करत होते, पटवून देत होते. रोजच्या जीवनातली उदाहरणं सांगून ते पटवून देत होते. देव आणि भक्त यांच्या मधला जो मध्यस्थ आहे त्याला त्यांनी दलाल असं संबोधलेलं होतं, दलाल. आणि हा दलाल बाजूला सारण्याचा त्यांचा मूलभूत कार्यक्रम होता. 1911 साली सत्यशोधक समाजाची परिषद पुण्याला झाली आणि त्यामध्ये सत्यशोधक समाजाची उद्दिष्ट ठरवण्यात आली. तेव्हा त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की जसं आई बापाला प्रसन्न करण्यासाठी मुलाला कुणाच्या मध्यस्थाची जरूर लागत नाही, तसं देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्ताला सुद्धा कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही, असं यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे देव असेल तर आम्ही थेट देवाशी संपर्क करू. देवाच्या वतीनं बोलणारं किंवा देवाच्या वतीनं सगळं व्यवहार चालवणारं, देवाचं पेटंट घेणारं, देवाचे स्वामित्व हक्क घेणारे ही जी मधली पुरोहितशाही आहे, भिक्षुकशाही आहे, ही केवळ पोठारती आहे आणि देवाच्या नावावर तिथल्या लोकांना लुबाडण्याचं, नागवण्याचे नाना तंत्र त्यांनी विकसित केलेले आहेत.
ती कशी कशी केलेली आहेत हे सगळं सत्यशोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे त्यांनी पुस्तिका लिहिल्या, पुस्तकं लिहिली, वृत्तपत्रात लिहिलं, जलशात सांगितलं, कीर्तन प्रबोधनात सांगितलं, अनेक माध्यमातून ते सांगत राहिले आणि या सगळ्या पुरोहितशाहीला ते उघडं पाडत राहिले. हे मित्र, खूप मोठं धाडस होतं. धर्माशी आमचं, त्यांचं म्हणणं, धर्माशी आमचं शत्रुत्व एक शोषण करणारी व्यवस्था म्हणून आहे, पण सदाचार किंवा नैतिक सद्गुण म्हणून जर कोण निर्मिक असेल तर आमचं त्याच्याशी वैर नाही. फुल्यांनी निर्मिक हा शब्द वापरलेला आहे. या सृष्टीचा उत्पन्न करता कोणीतरी एक असेल तर त्याच्याविषयी आम्ही पूज्यभाव बाळगू, अशा प्रकारे त्यांनी ते मत मांडलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे मध्यस्थाचं उच्चाटन हा त्यांचा एक मूलभूत गाभा होता. मूर्तीपूजेला विरोध केलता. कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचले पाखंड पोटासाठी, असं या मूर्तीपूजेवर कडाडून प्रहार ज्योतिरावांनी केला होता. हे कल्पनेनं सगळं देव निर्माण केलेले आहेत, कोरलेले आहेत आणि हे सगळं पोटासाठी निर्माण केलेलं आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली होती. आणि हे सगळं खेड्यापाड्यात जाऊन ते लोकांना पटवून देत असत. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. लोकांना जाऊन सत्य शोधक, याचा अर्थ सत्याचा शोध घेणारा, आणि हे सत्याचा शोध ज्याचं त्यानं आपल्या बुद्धीनं घ्यायचा होता, हे लक्षात घ्या. एकदा विचारण्यात आलं मुकुंदराव पाटलांना की तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ काढलेला, धर्म स्थापन केलेला आहे, किंवा सत्यशोधक हा तुमचा स्वतंत्र समाज आहे असं म्हणता, तर मग तुमच्या या सत्यशोधक समाजाला, सत्यधर्माला धर्मग्रंथ का नाही? इतर जगातल्या प्रत्येक धर्माला एक एक स्वतंत्र त्यांचा धर्मग्रंथ आहे, मग सत्यधर्माला धर्मग्रंथ का नाही? तेव्हा ज्योतिरावांनी असं सांगितलेलं होतं, आम्हाला धर्मग्रंथ निर्माण करायचा नाही, त्या धर्मग्रंथांचा अर्थ सांगणारा कुठलाही पुन्हा मध्यस्थ निर्माण करायचा नाही. ज्याचं त्यानं सत्यशोधन स्वतःच्या मेंदून करायचं आहे, स्वतः त्यांनी सगळा शोध घ्यायचा आहे. आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची, धर्मग्रंथाची जरूर नाही. म्हणजे एक प्रकारे अत्यंत बुद्धिवादी, तर्कवादी पद्धतीनं एक नवा समाज निर्माण करणं हा सत्यशोधक समाजाचा गाभा होता. सार्वजनिक सत्यधर्म हा जो फुल्यांचा ग्रंथ आहे, तो पाहिल्यानंतर सुद्धा असं आपल्या लक्षात येतं की त्याने जी पारंपरिक वैदिक धार्मिक कर्मकांड होती ती सगळी बाजूला सारलेली आहेत आणि पर्यायी कर्मकांड, पर्यायी विधी दिलेले आहेत. ती सुद्धा का, तर या देशातल्या लोकांच्यावर धर्माचा एक खूप मोठा प्रभाव आहे. हजारो वर्षे इथल्या लोक माणसाचं स्वरूप या धर्मसंस्थेच्या प्रभावात घडलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्या मनातनं एकदम धर्मसंस्था बाजूला सारता येणार नाही. असं केलं तर लोकच आपल्यापासून बाजूला निघून जातील. लोकांना जर आपल्याशी जोडून घ्यायचं असेल तर लोकांची हे धार्मिक भावनिक जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण काही वेगळे पर्याय दिले पाहिजेत. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची विधी निर्माण केलेले होते, लक्षात घ्या. आणि ते सगळे विधी त्यांनी वेगवेगळ्या पुस्तिकामध्ये मांडलेले आहेत. सार्वजनिक सत्यधर्मामध्ये आहेत, किंवा सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं विधी कसे करावेत या संदर्भातल्या पुस्तिका त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. घरचा पुरोहित नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर आता यातनं एक स्वतःच धार्मिक स्वावलंबन ते करू पाहत होते. धार्मिक विधी आपल्या आपण करायचे. धर्म जे विधी तुम्हाला करू वाटतेत ना, हे विधी करण्यासाठी कुठल्याही पुरोहिताला बोलवायचं नाही. कारण ज्या वेळेला आपण पुरोहिताला बोलवायला जातो तेव्हा तिथं पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःचं एका स्वतंत्र व्यक्तिमत्वाचाच बळी देतो. आपण दुसऱ्या कुणाकडून तरी त्याला इथं आणायचं, ते सांगेल तो अंगीकारायचं, त्याचं वर्चस्व प्रभुत्व मान्य करायचं, तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. धर्मसंस्थेचा किंवा विधीचा सगळा अर्थ त्यालाच कळतो आणि त्यानं केलं तरच ते फलदायी होतं. अशा स्वरूपाची जी काही एक सगळी पारंपरिक धारणा होती त्याला सत्यशोधकांनी छेद दिला. जे काही देवाला सांगायचं असेल ते आमचं आम्ही सांगू, आमच्या पद्धतीने सांगू, आमच्या भाषेमध्ये सांगू. कारण आई बापाला सांगण्यासाठी पोराला कोणाचीही दुसऱ्याची मध्यस्थ घ्यावी लागत नाही. त्या मुलाची किंवा मुलीची जी काही हृदयापासूनची भाषा असते ती आई बापांना आपोआप कळते, पोचते. तशी आमची जी काही भावना असेल, भाषा असेल ती आम्ही आमच्या पद्धतीनं मांडू. आणि म्हणून सत्यशोधक समाजानं आपले सगळे विधी करण्यासाठी स्वतःच्या पद्धतीनं विधी करण्याचा पर्याय दिलेला होता. हे खूप महत्वाचं होतं. वैदिक ब्राह्मणी विधी किंवा कर्मकांड किंवा त्यांची सगळी परंपरा नाकारत असताना
सत्यशोधक समाजानं स्वतःची एक पर्यायी परंपरा दिली, पर्यायी प्रत्येक गोष्ट दिली की ज्याच्यामध्ये शोषण असणार नाही याची काळजी घेतली. आता हे कसं पहा, सत्यशोधक पद्धतीने विधी कसे करावेत या सांगणाऱ्या पुस्तिका लिहिल्या. सत्यशोधक समाजाची धारणा अशी होती की लोकांनी या पुस्तिका वाचाव्यात आणि ह्याच्यात जसं लिहिलंय तसे आपले विधी करावेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शोषण नव्हतं किंवा विधी केल्यानंतर कुणाला दक्षिणा द्या, कुणाच्या पाया पडा अशी कुठलीही गोष्ट नव्हती. आता इथला बहुसंख्य समाज निरक्षर होता. हे विधी करणाऱ्या पोथ्या वाचून त्यांना विधी करता येणं शक्य नव्हतं. मग ह्याच्यावर उपाय काय? मग अशा प्रकारे विधी करणारे सत्यशोधक पुरोहित निर्माण करणाऱ्या शाळा काढल्या. कोल्हापुरात सत्यशोधक समाजानं असं सत्यशोधक पुरोहित निर्माण करणारी शाळा 1913 साली काढलेली होती. राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी वैदिक स्कूल आणि पुढे शाहू वैदिक स्कूल कोल्हापूरला काढलेलं आहे. तर हे सगळे वैदिक स्कूल निर्माण झाले आणि त्याच्यातनं सत्यशोधक पद्धतीनं विधी करणारे पुरोहित निर्माण केले. पण या सगळ्या सत्यशोधक पुरोहितांना एक ताकीद दिलेली होती, एक आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट घालून दिली होती की यांनी कुठलाही दक्षिणा घ्यायचा नाही, पुरोहिताचं महत्व वाढवायचं नाही, स्वतःला त्यांच्यापेक्षा वेगळे विशेषाधिकार आहेत असं समजून वर्तन करायचं नाही, त्यांचं कुठलंही शोषण करायचं नाही, कुठलीही बिदा काय घ्यायची नाही. फक्त सर्वसामान्य माणसांना स्वतःचे विधी स्वतः करता येत नाहीत हे समजून त्यांना विधी करण्याला सहाय्य करणारा त्यांचाच एक बंधू ही भूमिका त्यांनी बजावायची. अशी सरळ स्पष्ट प्रकारची भूमिका सत्यशोधक समाजाने घेतलेली होती. म्हणजे सत्यशोधक पुरोहित हे एक तात्पुरती व्यवस्था होती की सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने लोक आपले सगळ्या प्रकारचे विधी स्वतःच करायला तयार व्हावेत आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत एक तात्पुरता भाग म्हणून हे सगळे पुरोहित तयार करण्यात आलेले होते. परंतु या पुरोहितांनी ब्राह्मणी पुरोहिताप्रमाणे कुठलंही स्वतःचं महात्म्य वाढवायचं नाही आणि शोषण करायचे नाही याचा एक दंडक सत्यशोधक समाजाने घातलेला होता आणि तो पाळलेला आपल्याला आढळून येतो. हे एक लक्षात घ्या की विधीमधलं पुरोहिताचं स्थान हा कळीचा मुद्दा होता. विधीमध्ये पुरोहितांना बोलवणं म्हणजे एक प्रकारे तिथं आपण आपलं धार्मिक स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यापैकी काय निवड करायचं ते ठरवत असतो, हे लक्षात घ्या. कारण धर्मसंस्थेची सगळी मक्तेदारी पुरोहितशाहीमध्ये आहे. धर्माचा अर्थ, अन्वयार्थ हे सगळं पुरोहितशाही सांगते आणि म्हणून त्यांचं तिथं अस्तित्वात असणं, त्यांनी तिथं येणं, त्या विधीनं त्यांना बोलवणं म्हणजे आपण सगळं धार्मिक गुलामगिरी मान्य करणं आणि त्यांच्या माध्यमातूनच धर्मसंस्था सगळं अंगीकारणं होतं. आणि म्हणून सत्यशोधकांनी पुरोहितशाही नाकारली आणि धार्मिक बाबतीत स्वावलंबन आपलं आपणच करायचं. यासाठी सत्यशोधक पद्धतीने विवाह करायला सुरू केले आणि हे खूप सोपे होते. वधू वरांनी स्वतःची लग्नामध्ये प्रतिज्ञा घ्यायची आहेत. वधूने एक प्रतिज्ञा घ्यायची आहे, वराने एक प्रतिज्ञा घ्यायची आहे आणि ते खूप चांगल्या प्रतिज्ञा आहेत. महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये त्या प्रतिज्ञा छापलेल्या आहेत. आपले अनेक सध्या बांधव सत्यशोधक पद्धतीने विवाह लावतात की वधून आणि वराने त्याने असं म्हणायचं आहे की आम्ही एकमेकाच्या जोडीदाराचा मैत्रीपूर्ण स्वीकार करतोय, माणूस म्हणून आम्ही एकमेकांना आयुष्यभर साथ सोबत सुखदुःखात देऊ, एकमेकाचं व्यक्तिमत्व, त्याची प्रतिष्ठा, त्याचा मानवी हक्क, अधिकार, स्वातंत्र्य यांना आम्ही जपू. अशा प्रकारे एक मानवी व्यक्तिमत्वाला फुलण्याचा आणि स्वातंत्र्याचा अवकाश देणारी जाहीर प्रतिज्ञा करून ते विधी होत होते, लग्न पार पडत होते. अशा प्रकारच्या किती प्रगत, किती आधुनिक, किती तर्कवादी आणि काल सुसंगत आणि शोषणमुक्त अशा ह्या गोष्टी होत्या. आपण याची काय कल्पनाही करू शकतो. म्हणजे काही लग्न तर अशी झालेली होती की उपस्थित लोकांनी वधूवरांच्या अंगावर फक्त फुलं टाकलेले आहेत आणि लग्न झालेले आहे. केशवराव विचारे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये गांधी पद्धतीची लग्न सुरू केली होती किंवा क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकार चळवळीमध्ये गांधी विवाह आणलेले होते. त्याच्यामध्ये वधूवरांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये सुताचे हार घालायचे, झालं लग्न पार पडलं. कुठलाही बाण पान काही नाही. आणि या लग्नामध्ये जर तुम्हाला आहेर आपल्याकडे करण्याचा एक प्रकार असतो तर तिथं आहेर काय असायचा? शिक्षण संस्थांना मदत करा, गरीब विद्यार्थ्यांना मदत, सत्यशोधक साहित्य प्रकाशित करण्यासाठी मदत, जलशांना मदत, सत्यशोधक वृत्तपत्रांना मदत किंवा जे गरजू आहेत त्यांना आर्थिक किंवा धान्य रूपाने मदत.
अशा प्रकारे अतिशय इहवादी, भौतिकवादी, एक प्रकारे मानवी भौतिक कल्याणाचा विचार करणारी विचारसरणी सत्यशोधक चळवळीने मांडलेली आपल्याला आढळून येते. आणि हे खूप बेसिक 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 काम होते, लक्षात घ्या. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये लग्न लागलेले आहेत. आणि ती लग्न काय, फुलांच्या माळा वधूवरांनी एकमेकाच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि हर हर महादेव म्हटलं आणि झालं लग्न. इतक्या सोप्या पद्धतीने लग्न लावले होते. पुरोहितांना नाकारून सगळं हे झालेलं आहे. पुनर्विवाह मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आढळून येतात. रूढी परंपरेची अतिशय परखड चिकित्सा सत्यशोधकांनी केलेली होती. आता जो सध्याच्या काळामधलं जे काळात सध्याचे सुरू आहे ते गणेश उत्सव, या गणेश उत्सवा संदर्भातली सत्यशोधकांची भूमिका ही अतिशय मूलभूत अशी बुद्धिवादी प्रतिक्रिया होती, लक्षात घ्या. आपल्याला असं सांगितलं जातं की राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती सुरू केली. हे काही तथ्याला धरून नाही. त्यावेळची वस्तुस्थिती जी होती ती वेगळी होती. अगदी मुंबईला 1893 साली एक मोठा मुंबईला दंगा झालेला होता आणि त्या दंग्याच्या, हिंदू मुस्लिम दंग्याच्या नंतर टिळकांनी 15 ऑगस्ट 1893 ला हिंदू मुसलमानाचा दंगा या शीर्षकाखाली केसरीमध्ये एक अग्रलेख लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुसलमानांच्यावर टीकेची झोड उठवली. मुसलमान जर शेपारले असतील तर त्याचं कारण सरकारची फूस आहे. आणि हिंदू लोकांचं मुसलमानापासून संरक्षण करण्यासाठी आता हिंदूंनीच पुढे आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती. इतकंच नाही तर हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी मराठे लोकांनी आता पुढे आलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती. त्यानंतर त्यांनी काही अग्रलेख परत लिहिले आणि त्या अग्रलेखांच्या मध्ये टिळकांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करून हिंदू किंवा बहुजन समाजातली माणसं मुस्लिमांच्या जे पीर पंजाचे जे मोहरमचे मिरवणुका निघतात त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. तर त्यांनी असं सहभागी होऊ नये, हिंदूंनी यापुढे ताबुतात सहभागी व्हायचं नाही असं टिळकांनी प्रखरपणे मांडणं आणि मग हिंदूंना एखादा पर्याय असावा आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पर्याय दिला. 1893 ला पहिल्यांदा गणपतीचा पर्याय दिला, पण त्या वर्षी काही सार्वजनिक गणपती बसले, फारसे त्याला यश आलं नाही. पण 1894 साली अनपेक्षितपणे सार्वजनिक गणेशोत्सव बसवण्याला मोठं घवघवीत यश मिळालं आणि त्यामुळे टिळक अक्षरशः भारावून गेले. 18 सप्टेंबर 1894 ला त्यांनी एक केसरीमध्ये अग्रलेख लिहून स्वतःच्या आनंदाच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या की प्रत्येक सार्वजनिक गणपतीची खटपट आणि भजन पूजनाचा थाट आमच्या मराठे बंधूंकडून झालेला आहे. मेळेवाल्यांचा पोशाख, ताल धरणाऱ्या काठ्या, त्यांचा आवाज, एकाच ठिकाणी चालणारी पावलं, त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले ते गाणं, सर्वत्र स्वधर्माच्या स्तुतीने भरलेले ते कर्णमधुर आलाप, आमच्या मराठे बंधूंचा तो वीरश्री पूर्वक उत्साह आणि त्यांची ती भव्य निशाणे इत्यादी 100 ठिकाणी पाहण्याचा आम्हाला अलभ्य लाभ झाला. आणि असं करत करत मराठ्यांचं सगळं एक प्रकारे गौरव त्यांनी केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे एरवी आपल्या लिखाणामध्ये कारुनारूंचा उल्लेख करणारे टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाल्यावर मराठ्यांचं कौतुक वारेमाप करत असताना आढळून येतात आणि पुढं त्यांनी गणेशोत्सव आणि या सगळ्या अनुषंगाने मागणी केली आढळून येते. ह्या सगळं त्यावेळेला दीनबंधू आणि सत्यशोधक समाज पाहत होता आणि 1893 सालीच दीनबंधूनं गणेशोत्सवाला कडाडून विरोध केलेला आहे. दीनबंधून असं म्हटले, दीनबंधू मध्ये नारायण मेघाजी लोखंडेंनी टिळकांच्या दांभिकपणावर हल्ला चढवताना असं म्हटलेलं आहे, गणपतीचे समारंभ जुन्या रीतीने हिंदू रजवाड्यातच काय हिंदूंच्या घरोघर होतात, म्हणून पुण्यास रजवाडी थाटावर किंबहुना त्यापेक्षा जास्त आणि यंदा तेही कागदी गणपती झाले पाहिजे होते असे नाही. निरनिराळे बेगडी पोशाख, पायात चाळ बांधणे वगैरे प्रकारे करून आमच्या मराठ्यांच्या मुलास रस्त्यात नाचाव्यास लावणे, तरी त्यांच्या आई बापांनी आपणास कृत्यकृत्य समजणे हेच का मराठ्यांचं शूरत्व.
विद्या प्राप्त करून घेऊन जगात आपले नाव राखणे हे मराठ्यांचं हल्लीचे कर्तव्य आहे. रस्त्यावर मांडव घालून त्यात गणपती बसवणे, त्यापुढे चौघडा वाजवणे, मुलांच्या पायात घुंगरे बांधून त्यास नाचावयास लावणे, इतकेच नव्हे तर गणपतीने स्त्रीच्या गळ्यात हात घालून झोके खात बसणे किंवा अन्य तऱ्हेच्या चेष्टेच्या मूर्ती करून आमच्या हिंदूंच्या देवांची थट्टा करणे ही चैन लहर किंवा करमणूक नव्हे, तर तो केसरीचा धर्म, वहारे धर्म. अशाच लोकांनी आम्हास आमच्या खऱ्या धर्मापासून दूर केले. पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी दिंड्यांची व ताबुतांच्या जागी केलेल्या गणपती पुढे नाचणाऱ्या मेळ्यांची समता दाखवून लोकांच्या डोळ्यात धूळ टाकणे हेच केसरी शोभते. अशा प्रकारे केसरीवर एक कडाडून हल्ला दीनबंधूनं आणि नारायण मेघाजी लोखंडेंनी केलेला आढळून येतो. दरवेळेला गणेशोत्सवामध्ये केसरीकारांच्या लेखणीला एक वेगळीच धार चढायची. गणेशोत्सवाचं लोण सगळीकडे पसरत चाललं आणि त्यामुळं पुन्हा 8 सप्टेंबर 1895 दीनबंधूंना असं म्हटलेलं आहे की जे आज सुद्धा लागू होतं. बघा, दीनबंधू असं म्हणतो, ज्या लोकांस दुसऱ्याच्या पैशावर मजा मारण्याची सवय लागली आहे अशा लोकांना ही मेळ्याची टूम चांगले साधन होणार आहे. ज्यास देशाची खरी कळकळ आहे त्यास असली मेळ्याची ढोंगे उपयोगाची नाहीत, असं म्हणून त्यांनी एक कडाडून टीका केलेली आपल्याला आढळून येते. इतकंच नाही, त्याच्या पुढे जाऊन गणेश उत्सवावर बंदी घालावी म्हणून त्यावेळच्या मुंबईच्या पोलीस कमिशनरकडे लोखंडे आणि त्यांच्या मित्रांनी अर्ज केलेला होता. म्हणजे त्यावेळेला जी माहिती, जी भूमिका लोखंडे आणि दीनबंधूने घेतलेली होती, सत्यशोधक समाजाने घेतलेली होती गणेशोत्सवा संदर्भात, ते सगळं पाहिलं की आज आपल्याला आजचं वास्तव जे गरगरून टाकणार आहे ते पाहिल्यानंतर किती मूलभूत भूमिका लोखंडे सत्यशोधक समाज घेत होता हे आपल्या लक्षात येतं. आज गणेशोत्सव आणि त्याने कोणतं रूप धारण केलेलं आहे आणि त्याची आपण चिकित्सा करू शकतो का, हा सगळा एक वेगळाच भाग आपल्याला आढळून येतो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी सत्यशोधक समाजाने केलेल्या आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे त्यांची देशविषयक जी संकल्पना होती त्यामध्ये क्षुद्र अतिक्षुद्र वर्ग, शेतकरी कष्टकरी समाज म्हणजे देश आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती. शेतकरी, कामगार, मजूर हे सगळं ज्याला क्षुद्र अतिक्षुद्र हे सगळ्यांचा मिळून देश बनलेला आहे आणि कष्टकरी वर्ग हा देशाचा नायक आहे, शेतकरी हा देशाचा नायक आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. त्यावेळेपर्यंतची जी इंडियन नॅशनल काँग्रेस होती, भारतीय राष्ट्रीय सभा, की जी स्वतःला या देशाच्या वतीनं प्रतिनिधित्व करतोय असं म्हणायची, त्याच्याचे सगळे प्रतिनिधी हे जवळजवळ उच्च वर्गातलेच होते. म्हणजे 1885 साली मुंबईला झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसमधले महाराष्ट्रातले 80% प्रतिनिधी ब्राह्मण होते आणि मद्रासचे 100% प्रतिनिधी ब्राह्मण आलेले होते, लक्षात घ्या. असं इंडियन नॅशनल काँग्रेस मधला सगळा वरचा वर्ग अभिषण वर्ग होता. मग तिथं सत्यशोधकांची भूमिका अशी होती की तुम्ही जर स्वतःला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणता तर इथल्या 18 पगड जातीतली 18 माणसं तरी तुमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहेत का, आणि नसतील तर तुम्हाला देशाच्या वतीनं प्रतिनिधित्व करतोय म्हणण्याचा काय अधिकार आहे, अशा प्रकारची ती भूमिका घेत होते. देश म्हणजे देशातली माणसं, शेतकरी कष्टकरी माणसं, 18 पगड जातीतली माणसं म्हणजे देश आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आपल्याला आढळून येते. दुसरी गोष्ट त्यांनी अशी केली की इथली जी गोरगरीब शेतकरी कष्टकरी माणसं आहेत ती गरीब काय, हजारो वर्ष ती काम करतायत, राबतायत, श्रम करतायत, तर ती गरीब काय आहेत, मागासलेली काय आहेत, ह्याचे एक वस्तुनिष्ठ भौतिकवादी शोध घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं धर्मसंस्थेनं आणि इथल्या समाज व्यवस्थेनं जी गुलामगिरीची नाना तंत्र निर्माण केली त्यामुळं या लोकांच्या शोषणाच्या आणि मागासलेपणाचा पारावार राहिला नाही. मग ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, तर त्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग त्यांनी सांगितला. आणि शिक्षण कसं असलं पाहिजे, मुक्ता साळवेला दिलं तसं चिकित्सा करणारं, दृष्टिकोन देणारं शिक्षण असलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आणि आपल्याला आपल्या भोवताली जे जे काही चाललेलं आहे त्याचा अर्थ लावला पाहिजे. धर्मसंस्थेचा किंवा समाज व्यवस्थेचा कुठलाही प्रभाव मनावर न ठेवता परखड चिकित्सा करणं, ह्याच्यामध्ये माझं आणि माझ्या समाजाच्या भौतिक वैचारिक कल्याणाचं काय आहे काय,
अशी ठाम भूमिका घेणं, ज्याला सत्यशोधक अन्वेषक दृष्टी असं म्हणतात, सत्यशोधन असं म्हणतात, हे त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला पुढे आणलेलं आपल्याला आढळून येतं. आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांनी केली, सगळ्या क्षेत्रातले मध्यस्थ नाकारले. जसं मगाशी मी सांगितलं तसं धार्मिक क्षेत्रातले पुरोहितशाही नाकारलं, तसं आर्थिक क्षेत्रातले दलाल सावकारशाही नाकारली. आरतीवर जे दलाल असतात आडत्या त्यांना नाकारलं, अर्थकारणातला सावकार नाकारला, सरकार आणि प्रजा यांच्यामध्ये शोषण करणारी नोकरशाही तिला नकार दिला, भिक्षुकशाहीला विरोध केला, किंवा हे व्यापारी जे असतात ते कसं लोकांना लुबाडतात, त्याच्या अनेक गोष्टी त्यांनी लोकांच्या पुढे मांडलेल्या आपल्याला आढळून येतात. आणि या सगळ्यात मध्ये एक सर्वंकष असा स्वातंत्र्याचा विचार मांडत होते. हे नीट लक्षात घ्या. सत्यशोधक समाज भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हता असा एक आक्षेप सत्यशोधक समाजावर घेतला जातो. हा, सत्यशोधक समाजाची या संदर्भातली भूमिका अत्यंत स्पष्ट होती. स्वातंत्र्य म्हणजे काय, इथून ती सुरू होते. स्वातंत्र्य म्हणजे माणसाला गुलाम करणारी व्यक्ती किंवा संस्थात्मक संरचना. मग एक गुलाम कोटकुठल्या पातळीवर केलं जातं, अनेक पातळ्यावरती असतं. आणि त्यांनी ती सगळी क्षेत्र एक प्रकारे दाखवली. तोपर्यंत इथली राजकीय इथले जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती किंवा अभिजन वर्गातली माणसं स्वातंत्र्य चळवळ कशा म्हणायची, तर ब्रिटिशांनी आमच्यावर जी राजकीय गुलामगिरी लादलेली आहे ती दूर व्हावी, आणि ब्रिटिशांची राजकीय गुलामगिरी म्हणजेच ब्रिटिशांनी इथं निघून जावं आणि आमचं राजकीय स्वातंत्र्य आम्हाला मिळावं, म्हणजे आमचं राज्य करण्याचं जे अधिकार आहेत, आम्ही इथले राज्यकर्ते आहोत, आणि ब्रिटिश इथं येऊन त्यांनी राज्यकर्ते जे आम्ही होतो ते काढले आणि ते स्वतः राज्यकर्ते झालेले आहेत. तर त्यांनी राजकीय क्षेत्राचा जो ताबा घेतलेला आहे तो दूर व्हावा आणि आमच्या ताब्यात आमचं राजकीय क्षेत्र द्यावं, अशी त्यांची इथल्या अभिजन वर्गाची स्वातंत्र्य लढ्याची भूमिका होती. सत्यशोधकाने यांना या सगळ्या धारणेला मांडणीला मूलभूत आव्हानच दिलं. त्याने असं म्हटलं, स्वातंत्र्य हे प्रत्येक क्षेत्रात आहे जीवनाच्या. राजकीय स्वातंत्र्य हा त्याचा एक भाग आहे. ब्रिटिशांनी तुमच्यावर राजकीय स्वातंत्र्य काढून घेतलं आणि राजकीय गुलामगिरी लादल्याबरोबर तुम्हाला यातना होतात, वेदना होतात. ती राजकीय गुलामगिरी सुद्धा असह्य होते, नकोशी वाटते. ब्रिटिशांनी राजकीय गुलामगिरी दूर करावी आणि स्वातंत्र्य द्यावे असं तुम्हाला जसं वाटतं, तसंच तुम्ही आमच्यावर लादलेली धार्मिक गुलामगिरी, सांस्कृतिक गुलामगिरी, सामाजिक गुलामगिरी ही दूर करा. उलट तुम्ही असं म्हणता ना, आपण सगळे एक आहोत आणि एकत्र मिळून स्वातंत्र्य लढा लढला पाहिजे, आणि हे जर खरं असेल तर तुम्ही आम्ही बंधू आहोत ना, मग जे तुमच्या हातात आहे की आमच्यावरली सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक गुलामगिरी दूर करणं, किंवा तुम्हीच सावकार म्हणून आमच्यावर सावकारशाही लादता, किंवा तुमच्यातलेच व्यापारी आडती दलाल आहेत आणि ते आमची लुटमार करतायत, तर तुम्ही आमच्यावर सर्वंकष ही जी गुलामगिरी लादलेली आहे ती दूर करा. धार्मिक गुलामगिरी दूर करा, वर्ण व्यवस्था नाहीशी करा, जाती व्यवस्था नाहीशी करा, सरंजामदारी शोषणकारी तत्व नाहीशी करा, सांस्कृतिक क्षेत्रातल्या विषमतामूलक घटकांना दूर करा. सगळेजण आपण समान होऊया आणि सगळेजण मिळून मग राजकीय गुलामगिरी विरोधात लढा देऊया आणि राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करूया. मित्र हो, याला दुसऱ्या भाषेत म्हणतात की जी परिभाषा शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिभाषित केली, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्याची संकल्पना सत्यशोधकांनी मांडली. पण इथल्या अभिजन वर्गाला फक्त राजकीय स्वातंत्र्य पाहिजे होतं, कारण समाजावर म्हणजे ब्रिटिश येण्यापूर्वी पेशवाईच होती ना इथं सगळी, किंवा इतर वेगवेगळ्या जे राज्य होती इथलं, त्या राज्यामध्ये अभिजन वर्ग राज्य करत होता. सगळ्या प्रकारची सत्ता त्यांच्याच हातात होती आणि त्या सत्तेच्या माध्यमातून इथल्या शूद्रातिशूद्रांना नाना तऱ्हेने ते लुटत आणि गुलाम करत होते. आणि म्हणून जर ब्रिटिश गेले तर पुन्हा पेशवाईसारखी इथं व्यवस्था येईल अशी रास्त साधार भीती सत्यशोधकांनी व्यक्त केली होती. आणि पेशवाई टळायची असेल तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक लोकशाही आली पाहिजे. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत जे शेवटचं भाषण केलं तिथं सुद्धा त्यांनी हेच कोट केलेलं होतं की आता आपण एका म्हणजे राजकीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे, पण सामाजिक आणि सांस्कृतिक विषमता असलेल्या समाजात आपण जात आहोत
आणि जोपर्यंत आपण सामाजिक आणि आर्थिक विषमता लवकरात लवकर दूर करत नाही, तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही स्थिर होणं अवघड आहे किंवा तिला गंभीर धोका निर्माण होऊ शकेल. राजकीय लोकशाही टिकायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही अस्तित्वात येणं गरजेचं आहे, असं बाबासाहेब म्हणालेले होते. आणि त्याच्या अगोदर प्रत्यक्षात सामाजिक आर्थिक लोकशाहीचे प्रयोग राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांनीही केलेले होते. आणि ही सगळी मांडणी सत्यशोधक समाज करत होता. आणि मला वाटतं ही अत्यंत मूलगामी स्वरूपाची मांडणी होते. मानवी अधिकाराची मांडणी होती, ह्युमन राईट्सची होती, की कोणीही कोणालाही कुठल्याही क्षेत्रात गुलाम करता कामा नये. परंतु सत्यशोधकांची ही अत्यंत मूलभूत मानवी जीवनाच्या आणि समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांना अंगोपांगांना स्वातंत्र्य आणि समतेच्या परिभाषेत अभिव्यक्त करणारी, अवकाश देणारी जी सर्वंकष स्वातंत्र्याची संकल्पना होती, ती इथल्या लोकांनी समजून घेतली नाही, किंवा घेतली असली तर त्यांना उलट यांनाच देशद्रोही, स्वातंत्र्यद्रोही, ब्रिटिशांचे हरजिने, ब्रिटिशांचे काय म्हणू हस्तक असं संबोधलं. आणि त्यातून त्यांना एक प्रकारे स्वातंत्र्य लढ्याचे विरोधी असं ठरवलं गेलं. आणि या सगळ्यामुळं या सत्यशोधक चळवळीचं जे आपलं आकलन होतं ते अपुरं होत गेलं. आता मी माझ्या व्याख्यानाच्या शेवटच्या भागाकडे येतो. सत्यशोधक चळवळीने जी काही क्रांती करण्याचा प्रयत्न केला तिचं झालं काय? मित्र हो, 1873 सत्यशोधक समाज स्थापन झाला. 1890 पर्यंत महात्मा फुले आणि त्यांचे काही बिनीचे सत्यशोधक सहकारी होते. त्यात लोखंडे होते, भालेकर होते, अगदी महात्मा फुल्यांचे सगळे समकालीन होते. त्या काळात सत्यशोधक चळवळ पुणे, मुंबई आणि ग्रामीण भागामध्ये पसरत गेले होते. अगदी महात्मा फुले खुद्द त्यांच्या मित्रांच्या बरोबर तेलंगणात गेलेले होते आणि 2 महिने तिथे तेलंगणामध्ये जाऊन त्यांनी भाषण करून तिथं शेतकऱ्यामध्ये जागृती करायचा प्रयत्न केलेला होता. पुढे फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यधर्म असं सत्यशोधक समाजाचं नाव करायचा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाजाची धुरा पुढे काही काळ वाहिली. आणि 1897-98 पर्यंत सत्यशोधक समाजाचं काम एक संघटनात्मक पातळीवर चाललेलं होतं. 1897-98 का म्हणतो मी, त्या काळात प्लेगची साथ आली आणि दुष्काळी पडत गेले. प्लेगची प्रचंड मोठी साथ आल्यामुळं एक प्रकारे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत गेले. सत्यशोधक कार्यकर्त्यामध्ये पांगापांग झाली आणि सत्यशोधक समाजाची जी मध्यवर्ती संघटना होती ती एक प्रकारे विस्कळीत झाली. आणि त्यामुळे त्याच्या पुढच्या काळामध्ये सत्यशोधक जे प्रचारक होते ते व्यक्तिगत पातळीवर सत्यशोधक समाजाचा प्रचार करताना आढळून येतात. हे लक्षात घ्या, 1895 साली उपलब्ध पुराव्यानुसार अगदी घनश्याम बुवा भोसले कोकणात सत्यशोधक समाजाचा प्रचार करतायत, किंवा पंडित धोंडीराम नामदेव कुंभार हे ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रचार करत होते. अगदी मानदेशामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार केला होता. त्याच्या बातम्या दिनमित्र, दिनबंधूमध्ये आलेल्या आहेत. किंवा त्या काळामध्ये दिनमित्र, शेतकऱ्यांचा कैवारी यासारखी सत्यशोधक पत्र प्रसिद्ध होत होती. आणि पुढं हे जे डुमरे पाटील यांच्यासारखे सत्यशोधक कार्यकर्ते किंवा हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण यांच्यासारखे सत्यशोधक कार्यकर्ते हे अगदी विदर्भामध्ये गेलेले आहेत. आणि 1900 नंतर विदर्भामध्ये सत्यशोधक समाजाचं काम खूप मोठ्या प्रमाणात पसरत गेलेलं आहे. अगदी 1906 साली विठ्ठल रामजी शिंदे हे अहमदनगर जिल्ह्याला एका खेडेगावात एक संध्याकाळच्या वेळेला एका सभेला गेले होते. तर त्यांनी नोंदवून ठेवलेलं आहे की जर तिथं सत्यशोधक समाजाच्या मोठ्या सभा व्हायच्या आणि त्याला खूप मोठी लोक उपस्थित असायचे, असं त्यांनी विठ्ठल रामजी शिंदेने सुद्धा नोंदवून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळची जी पत्र आहेत त्यामध्ये बातम्या अशा आहेत की सत्यशोधक समाजाचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत होते, शाखा स्थापन होत होत्या, अनेक ऍक्टिव्हिटीज होत होत्या. फक्त त्याला एक मध्यवर्ती संघटनात्मक रूप नव्हतं. म्हणजे महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचं मध्यवर्ती संघटनात्मक रूप कमकुवत होत गेलं. आणि 1897-98 नंतर सत्यशोधक कार्यकर्ते ग्रामीण भागात पसरत गेले. पुण्या मुंबईचं सत्यशोधक समाजाचं केंद्र एक जरी कमी झालं असलं तरी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा भागामध्ये सत्यशोधक कार्यकर्ते फिरत आणि पसरत असलेले, प्रचार करत असलेले, ग्रामीण भागात जागृती करत असलेले आपल्याला आढळून येतात. आणि त्याच्यामुळे असं होतं की 1906-07 पासून अशा मागण्या सुरू होत आहेत की सत्यशोधक समाजाची मध्यवर्ती संघटना बळकट असावी, यासाठी एखादं अधिवेशन बोलवा. आधी 1905-06 पासून सत्यशोधक समाजाच्या जागृतीमधनच शिक्षण प्रसारासाठी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद स्थापन झालेली आहे. आणि त्याची अधिवेशन 1906-07-08 मोठ्या प्रमाणात अधिवेशन भरले आहेत. आणि या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतून अनेक शिक्षण संस्था निर्माण झालेल्या आहेत.
आता पुण्याला जे शाहू मंदिर महाविद्यालय आहे, ते अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं आहे. त्यांनी अनेक वसतिगृह काढलेले आहेत किंवा सत्यशोधक समाजानं अनेक ठिकाणी शाळा काढलेल्या होत्या, रात्रशाळा काढलेल्या आहेत, वसतिगृह काढलेली होती, वाचनालय सुरू केलेली होती. सत्यशोधक समाजाचं शिक्षण विषय काम हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय लक्षात घ्या. आणि हे पुढे 1910 सालात मागणी अशी मोठ्या प्रमाणात येते की सत्यशोधक समाजाचं एक अधिवेशन भरवा. आणि मुंबईला सत्यशोधक समाजाचं एक अधिवेशन विठ्ठलरामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भरवलं आणि सत्यशोधक समाजाला एक मध्यवर्ती संघटनात्मक सुव्यवस्थित रूप देण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यातूनच पुढे 1911 साली रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याला सत्यशोधक समाजाचं अधिवेशन भरलं आणि त्याच्यातून मग सत्यशोधक समाजाची तत्व आणि घटना नीट करण्यात आली आणि पुढे दरवर्षी अधिवेशन भरली. आणि याच काळात राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला जो पाठिंबा दिला आणि त्याचा एक मोठा झंझावात निर्माण झाला आणि त्यामुळे सत्यशोधक समाजाचं रूपांतर एका मोठ्या व्यापक चळवळीत झालं. राजर्षी शाहू महाराजांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा, सत्यशोधक चळवळीला दिलेलं त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यावरलं सहाय्य, त्याच्यामुळे सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रभर पसरत गेली. पुढे महाराष्ट्राच्या बाहेर गेली. म्हणजे 1917 साली जागृती हे पत्र बडोद्याहून सुरू होतं. भगवंतराव पालेकर बडोद्यानं काढतायत. ही गोष्ट काय आहे तुम्ही पहा. किंवा 1921 साली राष्ट्रवीर हे पत्र बेळगावहून प्रसिद्ध होत आहे. दीनबंधू तर मुंबईला निघतच होता. सिंध मराठा नावाचं पत्र हे कराचीहून प्रसिद्ध होतं ते. प्रबोधन हे पुण्यातनं प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे काढत होते. विजी मराठा हे पत्र पुण्यातनं विजय श्रीपतराव शिंदे काढत होते. विजी मराठाचा त्यावेळेचा साप्ताहिक खप 10,000पेक्षा जास्त होता. बहुजनांचा केसरी विजी मराठाला म्हणलं जायचं आणि लोकमान्य टिळकांच्या केसरीला तोडीला तोड म्हणजे विजी मराठा हे पत्र होते, लक्षात घ्या. ह्या सगळ्या पत्रकारितेची एक मोठी दैदिप्यमान परंपरा निर्माण झालेली दिसते. 1919 साली मॉन्टफर्ड चेम्सफर्ड कायदा आला. मॉन्टफर्ड सुधारणा त्याला म्हणतात, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. आणि त्याच्यानुसार कायदे मंडळामध्ये काही राखीव जागा ठेवण्यात आला. त्यानुसार मराठा आणि तत्सम मागास जातीसाठी काही राखीव जागा ठेवण्याची मागणी केली. आपण राजकारणात भाग घेतला पाहिजे आणि जे काही राजकीय सुधारणा अन्वये ज्या जागा दिल्या जात आहेत त्या आपण घेतल्या पाहिजेत असं वाटून सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीनं ब्राह्मणेतर पार्टीची स्थापना केली. त्यामध्ये शाहू महाराजांचा रोल खूप महत्वाचा होता. 1920 सालच्या निवडणुका ब्राह्मणेतर पक्षानं जिंकल्या. त्यात काही जागा त्यांच्या निवडून आल्या 1920 पासून पुढे. आणि लोकल बोर्ड काही ब्राह्मणेतर पार्टीच्या ताब्यात आली. लोकल बोर्ड आल्यानंतर त्यांचा सगळ्यात जास्त भर शिक्षण प्रसारावर होता. त्यांनी जिल्हा लोकल बोर्ड आणि त्याच्यात शिक्षण बोर्ड ताब्यात घेतले आणि प्राथमिक शिक्षण गाव सक्तीचं करणं, मोफत करणं यासाठी सातत्यानं जोर लावला. शाळा सुरू करणं यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आपल्याला आढळून येतात. हे सगळं रेकॉर्डवर आहे. आणि 1930 सालापर्यंत सत्यशोधक चळवळीचा मोठा प्रभाव होता. जलसे सगळीकडे होते. एक मोठा अक्षरशः झंझावात होता आणि लोकांच्यात खूप मोठी जागृती त्यांनी केली. एक प्रकारे पुरोहितशाहीची जी दादागिरी होती, दडपशाही होती, एक भय होतं, ते अक्षरशः खिळखिळ केलं. धर्मसंस्थेची चिकित्सा करायला लोक प्रवृत्त झाले. धर्मसंस्थेचे विषयी परखड चिकित्सापूर्ण लेखन केलं गेलं. स्वतंत्र वाङ्मय निर्माण झालं. त्यासाठी स्वतःच्या प्रकाशन संस्था काढल्या, बुक डेपो काढले, पर्यायी वितरण व्यवस्था निर्माण केली, वाचक निर्माण केले. एक ज्याला आपण पर्यायी वाङ्मयीन संस्कृती म्हणू असं सगळं सत्यशोधकांनी निर्माण केलं. आणि मग 1930च्या दरम्यान असं वाटू लागलं, मग गांधीजींचा एक मोठा राजकारणात प्रवेश झालेला आहे, गांधी युग आलेला आहे, लोकमान्य टिळकांचं निधन झालेलं आहे आणि त्यानंतर गांधीजींचा एक उदारमतवादी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा एक राजकीय प्रभाव पुढे येतोय. आणि मग सत्यशोधक चळवळीतल्या ब्राह्मणेतर पार्टीतल्या काही नेत्यांना असं वाटू लागलं की आपण राजकारणात गांधीजींच्या नेतृत्वाखाली गेलं पाहिजे. आणि त्या प्रवाहातनं केशवराव जैन यांच्यासारखा एक मोठा नेता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली काम करायला जातो. जैन्यांची लोकप्रियता मोठी होती. जेदे बंधू बाबूराव जेदे आणि केशवराव जेदे यांनी सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीसाठी प्रचंड काम केलेलं आहे. पुण्यामध्ये असणारं त्यांचं जेदे मेन्शन म्हणजे बहुजन समाजाच्या या सगळ्या चळवळीचं केंद्र होतं अक्षरशः ते. त्याने आपली कितीतरी वडलोपार्जित संपत्ती त्यासाठी वापरलेली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर सत्यशोधक चळवळीचं जर पालकत्व आणि संगोपन कुणी केले असेल तर जेदे मेन्शन आणि जय बंधू यांनीच केलं असं आपल्याला म्हणता येतं. तर ते ब्राह्मणेतर पार्टीतून इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये गेले आणि त्यामुळे हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणेतर चळवळीतली माणसं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेली आणि राजकीय स्वातंत्र्याच्या मध्यवर्ती चळवळीमध्ये ते सहभागी गेली.
तिथं जरी ते गेले तरी शेतकरी कष्टकरी कामगारांशी असलेली नाळ त्यांची कमी झाली नाही, ती तशीच होती. तिथेही पुन्हा काँग्रेसमध्ये एक प्रकारे मतभेद होत गेले. समाजवादी एक प्रकारचा गट अस्तित्वात आला आणि पुढं काँग्रेसमधले भांडवलशाही किंवा अभिजन वर्ग, धार्जिनी भूमिका आणि यांच्याशी या सगळ्या सत्यशोधक ब्राह्मण चळवळीत आलेल्या लोकांचा वेगवेगळ्या पातळ्यावर कार्यक्रमांच्या अनुषंगानं धोरणाच्या पातळीवर मतभेद होत गेला आणि त्याच्यातनं पुन्हा मग शेतकरी कामगार पक्षच्या रूपानं ज्यांना सत्यशोधक ब्राह्मण चळवळीची पार्श्वभूमी होती, विचारधारेला जे बांधील होते किंवा विचारधारेला जवळकीचे होते, असे सगळा गट शेका पक्षाच्या रूपानं बाहेर आला आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना आपल्याला केलेली आढळून येते. शेतकरी कामगार पक्षाची थेट जैविक बांधिलकी ही सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीशी असलेला आपल्याला आढळून येते. तर असा एक मोठा प्रभाव आपल्याला आढळून येतो. आजच्या काळामध्ये काय झालं किंवा सत्यशोधक चळवळीची एवढी मोठी परंपरा असताना ती लुप्त का झाली ह्याच्याकडे आपण आलं पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे. काही बाबतीत आपल्याला स्पष्टपणे असं दिसतं की सत्यशोधक समाजानं जे सांस्कृतिक क्रांती करण्याचा प्रयत्न केला ती अपूर्ण झाली, ती पूर्णत्वाला गेलेली नाही, लक्षात घ्या. त्यामध्ये काही गोष्टी होत्या, काही चुकाही होत्या. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये जेव्हा प्रवेश करायचं ठरलं तेव्हा एकतर ते वासाहतिक राजकीय व्यवस्था होती आणि त्यात मिळणारे अधिकार हे सुद्धा मर्यादित होते. पण त्याचा परिणाम हा झाला की राजकारणाचीच एक प्रकारे गोडी लागत गेली आणि राजकारणाचे जे काही गुणदोष असतात ते सगळे त्या कार्यकर्त्यांना चिटकत गेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीचं राजकीयकरण झालं. सत्यशोधक चळवळ जी मूलतः सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनाची क्रांतिकारी विचारधारा असणारी चळवळ होती, त्याच्यातला हा जो मूलभूत गाभा होता सामाजिक धार्मिक परिवर्तनाचा, तो क्षीण क्षीण होत गेला आणि कार्यकर्ते हे धार्मिक सामाजिक परिवर्तनाच्या ऐवजी राजकीय परिवर्तनाच्या बाजूला झुकू लागले. वरवरच्या कार्यक्रमांना महत्व येत गेलं आणि ज्याला आपण एक ब्राह्मण्यवाद म्हणतो, म्हणजे उच्च नीचत्वाची भावना, श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना, तिला विरोध होणं अभिप्रेत होतं. ती कुणातही असते, म्हणजे ज्योतिराव फुले यांनी असं म्हटलेलं होतं की खासा मराठा म्हणणाऱ्याच्या सुद्धा ती असते ब्राह्मणत्व, म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना, ब्राह्मणवाद ज्याला आपण म्हणतो. तर ती कुठल्याही व्यक्तीत कुठल्याही जातीची असू शकते, तर तिला विरोध होणं अपेक्षित होतं किंवा ब्राह्मण्यवाद, ब्राह्मण्य प्रत्येकातलं नाहीसं करणं, हे सत्यशोधक चळवळीचा गाभा होता. पण पुढच्या काळामध्ये ब्राह्मण्यावरचा हल्ला बाजूला पडला आणि ब्राह्मणांच्यावर हल्ला व्हायला लागला. त्यालाही प्रतिकात्मक रूप येत गेलं आणि केवळ ब्राह्मणांना विरोध करणं, ब्राह्मणांना नावं ठेवणं, ब्राह्मणांना द्वेष करणं, अशा प्रकारच्या गोष्टी किंवा त्यांच्या विरोधात जहाल बोलणं, त्यांच्या विरोधात अभिनिवेशी बोलणं, ह्या गोष्टीला महत्व प्राप्त केलं आणि त्यामुळे मूलभूत धार्मिक सामाजिक परिवर्तनाचा जो एक क्रांतिकारी आशय होता त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. राजकीय गोष्टीलाच प्राधान्य आल्यामुळे कार्यकर्ते राजकीय गोष्टीकडे चालले. पुन्हा सत्यशोधक समाजामध्ये सुद्धा गट पडत चालले, मराठेतर गट किंवा वेगवेगळ्या जाती परिषदा निर्माण झाल्या. जाती परिषदामध्ये म्हणजे माळी शिक्षण परिषद होती, मराठा शिक्षण परिषद होती, रामो शिक्षण परिषद होती किंवा क्षत्रिय वैश्य परिषदा, अशा अनेक जातींच्या परिषदा होत्या. त्याच्यामध्ये काही समान धागे सुद्धा होते की त्या जातीच्या लोकांनी अस्मितेच्या जातीय अस्मितेवर एकत्र यावं आणि आपल्या जातीच्या उद्धाराचे वेगवेगळे उपक्रम राबवावेत. मुख्यतः शिक्षण प्रसार हा त्या जाती परिषदेचा एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता आणि त्याला सत्यशोधक समाजाचाच एक मोठा बेस होता आणि सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते या अनेक वेगवेगळ्या जातीच्या परिषदेला हजर राहत होते, हे लक्षात घ्या तुम्ही. तर या सगळ्यातनं पुन्हा होत असं गेलं की काही गैरसमज निर्माण होत गेले. पुन्हा पुरोहित शास्त्र जगद्गुरूचं पीठ निर्माण झालं. सत्यशोधक समाजाचा मूलभूत गाभा हा दलाल नाहीसं करणं होतं किंवा मध्यस्थ नाहीसं करणं होतं. मग क्षात्र जगद्गुरू एक प्रकारे मध्यस्थच आहे अशा प्रकारे आक्षेप घेतले गेले आणि त्यामुळे सत्यशोधकांच्या मध्ये सुद्धा मतभेद निर्माण होत गेले आणि ते सगळं आपल्या मूळ क्रांतिकारी गाभ्याच्या पुढे मतभेदांना किती जागा द्यायची आणि मूळ क्रांतिकारी विचारसरणी पुढे घेऊन जाणं किती महत्वाचं आहे, हा जो एक विवेक पाहिजे होता त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं आणि हळूहळू एक जीनसीपणे लढाऊ जे संघटित प्रयत्न व्हायला पाहिजे ते कमी कमी होत आपल्याला आढळून येतात आणि 1930 नंतर तर गांधींच्या राजकीय प्रभावाखाली या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू मागं पडत चाललेल्या आढळून येत असतात, आढळून आलेल्या आपल्याला दिसतात. हे सगळं एक वास्तव आहे. आत्ताच्या काळात आलो तर आपल्याला असं दिसतं की आजच्या पिढीला सत्यशोधक समाजाची विचारधारा, तिचं काम, वेगवेगळ्या क्षेत्रातली रचनात्मक कामं महाराष्ट्रात कोणती केली हे नीट लक्षात सुद्धा नाही. म्हणजे रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था काल्याला झालेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये रिसर्च ठराव म्हणून स्थापन झालेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांचा सत्यशोधक जलसा होता
अण्णा अगदी डब तुंतुन वाजवून जलसेचे प्रयोग करत होते. सत्यशोधक ब्राह्मण चळवळीचे महाराष्ट्रातले एक आघाडीचे लीडर होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. आणि रयत शिक्षण संस्थेची विचारधारा ही प्रखर सत्यशोधक विचारधारा आहे. किंवा नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, नगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, किंवा पंजाबराव देशमुखांची शिवाजी शिक्षण संस्था, बार्शीला निघालेली शिवाजी शिक्षण संस्था, महाराष्ट्रातल्या अशा अनेक बहुजन समाजाच्या शिक्षण संस्था या सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेल्या आहेत. सत्यशोधकांनी अनेक ठिकाणी सहकारी संस्था निर्माण केल्या, सहकारी पतपेढ्या काढल्या, सहकार चळवळीचा पाया घातलेला होता. स्त्रियांची एक स्वतंत्र परंपरा निर्माण करायचा प्रयत्न केला, पण स्त्रियांच्याकडे सत्यशोधकांचं दुर्लक्ष झाली ही गोष्ट खरीच आहे. म्हणजे स्त्रियांच्याकडे कमी झाली आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या स्त्रिया हे अक्षरशः अजून सुद्धा इथल्या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये जखडलेले आढळून येतात. सत्यशोधक समाजाने त्याच वेळेला स्त्रियांच्या उद्धाराचा जर बेसिक कार्यक्रम हाती घेतला असता तर ग्रामीण बहुजन समाजातल्या स्त्रिया या पुरुषांच्या बरोबर येऊ शकल्या असत्या. परंतु स्त्रियांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज सुद्धा बहुजन समाजामध्ये स्त्रियांचं स्थान तियम 5व्या किंवा 6व्या स्थानावर आपल्याला आढळून येतं. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल. मित्र हो, आजच्या काळामध्ये धर्म व्यवस्था किंवा धर्म संस्थेतले कट्टरवादी घटक, मूळ तत्ववादी घटक धर्माच्या नावानं सक्रिय झालेले आहेत, किंबहुना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सत्ताधारी झालेले आढळून येतात. आजच्या काळात चिकित्सेला वाव राहिलेला नाही. मार्क्सनं असं म्हटलेलं होतं की सगळ्या प्रकारच्या चिकित्सेचा प्रारंभ धर्म चिकित्सेतून होतो आणि आज धर्म हा एक प्रकारे शासन सत्तेनं अंगीकृत भाग झालेला आपल्याला आढळून येतो. अशा पार्श्वभूमीवर सत्यशोधक चळवळ हे आपल्याला भोवताली जे जे चाललेलं आहे त्याच्याकडे पाहण्याचे एक डोळस भान देते. काय चाललेलं आहे, कुणाचं हित संबंध आहे, कोण करताय, कशासाठी करताय, याच्यातनं काय होऊ शकतं, ह्या सगळ्याकडे पाहण्याचे एक अतिशय मूलगामी दृष्टी सत्यशोधक चळवळ आपल्याला देते. आपण सत्यशोधक चळवळीचं साहित्य वाचलं, त्यांची पत्रकारिता वाचली, फुल्यांच्या पासून बाबासाहेब शाहूंची सगळी भाषणं आपण वाचली, तर सगळ्यांना आपल्याला एक सत्यशोधक चळवळीनं वर्तमानाचा अर्थ लावण्याची आणि या देशाच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाच्या अर्थ लावण्याची दृष्टी प्राप्त होते. आणि ही अन्वेषक सत्यान्वेषी दृष्टी प्राप्त होणं हेच सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं आहे. फुल्यांनी जे सार्वजनिक सत्य धर्मामध्ये म्हटलं किंवा सत्यशोधक समाजानं जे वेगवेगळ्या गोष्टीत मांडलं त्यातला कितीतरी आशय भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आहे. मानवी प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी अधिकार हे सगळे भारतीय संविधानाचा गाभाभूत भाग आहे. आजच्या काळामध्ये भारतीय संविधान हेच आपलं एक जगण्याचं, आपल्या सगळ्यांना वाचण्याचं, आपला देश चांगला उन्नत बनवण्याचं एकमेव आधार, अखेरचा आधार आहे, लक्षात घ्या. सत्यशोधक चळवळीचा सगळा वारसा आणि आशय आपण म्हणूया असं की भारतीय संविधानामध्ये सगळा चांगला आशय एक प्रकारे सामावलेला आहे. म्हणून आपण या सगळ्या आपल्या परंपरेचं डोळस भान पाहावं आपले, यासाठी की आपले खरेखुरे पूर्वज कोण आहेत. आपले आजी, आजोबा, आई, वडील, पंजोबा हे सगळे आपले सत्यशोधक चळवळीतली माणसं आहेत. ही आपली देशी परंपरा आहे, ह्या आपला खराखुरा पाया आहे. ह्या सगळ्याच्याकडे आपण जर पाहिलं, डोळसपणे अभ्यास केला तर आपल्याला आपल्या पूर्वजांचं भान येईल. कुणाचं तरी घेऊन उगाच नाचत बसायचं, आपण काय करतो ह्याचं कसलंही भान न ठेवता हुरळली मेंढी लागली लांडग्यांचे सगळे कळप आपल्याला फस्त करून टाकतील, ह्याचंही भान लक्षात घ्या. आणि म्हणून आपण सत्यशोधक समाजाचा हा जो एक क्रांतिकारी वसा आहे, जो क्रांतिकारी एक सामाजिक परिवर्तनाचा वारसा आहे, तो आपण घेऊया. एक चिकित्सक बनूया, डोळस बनूया. कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही गुलामगिरीत जायचं नाही, कसलंही शोषण करणाऱ्या तत्वांना थारा ठेवायची नाही आणि सगळ्यांचं मानवाधिकार शाबूत राहिले पाहिजे, यासाठी अखेरपर्यंत सगळ्या पातळ्यावर व्यक्त होत राहणं हाच मला वाटतं सत्यशोधक समाजाचा वसा आणि वारसा आहे. आपण तो सगळे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.